कोण आहे? करा बरं सर. झाले कप्तान सर पण झाले. हॅलो. हा मी पण आता जॉईन आहे. पोस्ट विल बी लेट सून. नाही तरी पण ना. हॅलो हॅलो. हा गुड मॉर्निंग सर. आवाज येतोय माझा? येतोय. गुड मॉर्निंग. माझा आवाज येतोय? येतोय. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो आधी. चालेल सर. स्क्रीन शेअर करून आपण टेस्ट करून घेऊ 1 मिनिटात. चालेल म्हणजे सोपं जाईल. झालाय का शेअर स्क्रीन? एकच मिनिट सर. करा सर. आता होतोय का? हो. दिसतोय का बजेट? नाही सर अजून. नाही. बर नाही एक सेकंद. मी परत शेअर करतो. आता आली सर. झाली सर. झाली. ओके सर. दिसतंय ना बरोबर? हो सर. ओके. मग मी आता हे दिसत असेल तर मग आपल्याला सुरू करायला हरकत नाही. फक्त सर हॅलो. 2 मिनिटं तुम्हाला कम्युनिकेट करतो सर. 2च मिनिटं. हा ठीक आहे. फक्त एक काम YouTube करा. लाईव्ह हॅलो करतोय. एक काम करा. हॅलो. हा बोला ना सर. हा नाही 1 मिनिट. हॅलो. हा सर. सध्या तुमचे सगळ्यांचे चेहरे दिसत आहेत तर त्याला हाईड करा फक्त, म्हणजे पूर्ण स्क्रीन दिसेल. हो सर. ओके. हा ओके सर. ठीक आहे. प्लीज. नेट नाहीये मला. नेटच नव्हती.
लॉगिन नाही केले ते. सर तुम्ही एक दोन घेताय? हो मला वाटलं तुम्ही आधी घेतला असतं, मग मी 12:30 ते ठीक आहे, जसं लेक्चर संपतात तसं त्यानुसार हा, घेतो. कारण मला भीती येतात. सर्वांना रिक्वेस्ट आहे, माईक म्यूट करा प्लीज. ऑल आर रिक्वेस्टेड टू म्यूट युअर माइक्स. हॅलो हॅलो. हा सर, एक मिनिट हा. चालू करतोय सर. पण नाही, लाईव्ह ठीक आहे. जातोय, युट्यूबला लाईव्ह तर जातोय. तुम्ही मला अगोदर आणखी मराठीमध्ये बोलायचं आहे ना की हो इंग्रजीमध्ये? हो हो हो. बरं. फक्त तुम्ही मला एक सेकंद अगोदर सांगाल की सर सुरू करा, म्हणजे मग मला चालेल चालेल. ओके येऊन करता येईल. हो. हा? नको, स्वेटर घालून दे वाटल्यास. हॅलो. ते राहू दे, ते आपण रयत गीत लावून ठेवलेले राहू दे, ते काय लागतं काय होतं इकडं वाजत त्यांना वाटतं इकडंच काहीतरी वेगळं चालू झालं, त्याच्यावर राहू दे. ते काय आहे नागपूर सर. नागपूर परवाच आहे ना.
करा ना सर. तुम्ही आज लवकर आले होते. काय नाही लाईव्ह करतो. हा 24. सुरू करू. सर नमस्कार. नमस्कार. सुरू करूया का आपण सर? हा सुरू करूया. हा काही हरकत नाही. नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे चंद्ररूप ढाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूर या बजेट अंदाजपत्रक 2022-23 या उपस्थित असलेले सर्व पार्टिसिपंट, त्यामध्ये आजचे चीफ गेस्ट आणि प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर संजय कप्तान सर, महाविद्यालयाचे प्राचार्य पाळकर सर, उपप्राचार्य बावके सर, नॅकचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक मोरे सर, BCA विभाग प्रमुख चंद्रात्रे सर आणि सर्व सहकारी बंधू आणि विद्यार्थी मित्र, आपल्या महाविद्यालयामध्ये दरवर्षी अंदाजपत्रकाच्या 2-3 दिवस आपण हा उपक्रम करून विद्यार्थ्यांना अंदाजपत्रक कशा पद्धतीने मांडलं जातं, त्याचं अनालिसिस कसं केलं जातं, हे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना माहिती व्हावं, असा एक चांगला हेतू डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयामध्ये या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपल्याला जे प्रमुख वक्ते लाभलेले आहे ते असे व्यक्तिमत्व आपल्या पुणे विद्यापीठालाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मॅनेजमेंट गुरु म्हणून सर सर्वांना परिचित आहेत. आदरणीय कप्तान सरांची ओळख करायची म्हटलं, विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, विविध विषयावर चौफेर प्रभुत्व, एक आदर्श शिक्षक आणि महाराष्ट्र शासनानं ज्यांना आदर्श शिक्षक म्हणून गौरवलेला आहे, असे एक आदर्श शिक्षक म्हणून आज वक्ते म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत. सरांचं कॉमर्स मध्ये खूप मोठं योगदान आहे. सरांचे जवळपास 15 ते 16 विद्यार्थी PhD झालेले आहेत. त्यानंतर सरांची वेगवेगळ्या प्रकारची 14 अभ्यासक्रमाची पुस्तकं, त्याच्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग, मार्केटिंग, लीडरशिप ही पुस्तक प्रसिद्ध झालेली आहेत. 17 पेक्षा अधिक संदर्भ ग्रंथ त्यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केलेले आहेत आणि अनेक संशोधन लेख सरांचे प्रसिद्ध झालेले आहेत. MPhil आणि PhDच्या बरोबरच सरांची ओळख जर करायची झाली तर ही प्रत्येक विद्यार्थी हा तुमचा मुलगा तुमच्या समोर बसलेला आहे आणि आपण आपल्या मुलाच्या करिअर बाबत लक्ष असतो तेवढंच आपण आपल्या विद्यार्थ्यांबाबत असलं पाहिजे, हा नेहमीचा अट्टहास सरांचा असायचा. असे एक आगळं वेगळं
पुणे विद्यापीठानं इनोव्हेटिव्ह टीचर म्हणून गौरवलेलं आहे. असे डॉक्टर संजय कप्तान सर आपल्याला या ठिकाणी वक्ते म्हणून लाभलेले आहे. निश्चितपणे मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने सर्व स्टाफच्या वतीने सर आपलं खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. आणि त्यानंतर सर आपल्याला विनंती करतो की आपण आपला विषय या ठिकाणी मांडावा आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. CD जैन महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी, प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांनी आणि विशेषत्वानी म्हणजे प्राचार्य डॉक्टर निंबाळकर यांनी मला इथे आपले विचार मांडण्याची संधी दिली आहे. आणि विषयही अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा अर्थसंकल्प. तर त्या दृष्टीने मी आपणा सर्वांचा प्रथम आभार मानतो. आणि दोन महत्वाचे मुद्दे आधी आपणास सांगू इच्छितो की आजचं जे सादरीकरण आहे हे शासनाच्या अर्थसंकल्पाच्या त्रुटी किंवा त्याचे दोष आणि त्याच्याबद्दल नसून अर्थसंकल्पाची प्रक्रिया कशी राबवली जाते. अर्थसंकल्पाची एको येतोय. हा कोणतरी मोबाईल ऑन केला आहे, एको येतोय. हॅलो, येतोय सर, येतोय सर. एको येतोय. कृपा करून मोबाईल फोन आपले म्यूट वर ठेवा. ओके सर. तर अर्थसंकल्पाची प्रक्रिया आणि जडणघडण कशी होते आणि भारताच्या गेल्या 70-72 वर्षांच्या इतिहासामध्ये या अर्थसंकल्पाचं स्वरूप कसं बदलत गेलं याचं एक थोडंसं साक्षेपी विवेचन आहे. विशेषत्वाने अर्थसंकल्प हा वार्षिक स्वरूपाचा असतो. त्याचा प्रभाव एका विशिष्ट आर्थिक वर्षात दिसून यावा अशी अपेक्षा असते. त्यामुळे दरवर्षी अर्थसंकल्पाचं स्वरूप, त्याचं वैशिष्ट्य, त्याचा रोख बदलत जातो. आणि त्यामुळे सर्व 72 अर्थसंकल्पांचं विश्लेषण करणं मला काही शक्य होणार नाही. गेल्या 5-7 वर्षात जी काही अर्थसंकल्प प्रचलित केंद्र शासनाने जे सादर केले आहे त्यातले काही महत्वाचे मुद्दे जसे शक्य आहे तसे काही आपल्या पुढे मांडणार आहे. परंतु एकंदरीतच अर्थसंकल्पाची रचना, आणखीन त्याचं स्वरूप, त्याची जडणघडण यावर आपण मुख्यत्वे करून, कारण अर्थसंकल्प दरवर्षी होत असल्यामुळे आज ज्या प्रकारे अर्थसंकल्प सादर होत आहे तसाच तो पुढच्या वर्षीही होईल असं मानण्याचं काही एक कारण नाही. आणि दुसरी गोष्ट, जसं जसं शासन बदलतं त्याबरोबर अर्थसंकल्पाचा रोख आणि दृष्टिकोनही बदलत असतो. ज्या राजकीय पक्षाचं शासन असेल त्याच्या तत्वज्ञानाचा, त्याच्या विचारसरणीचा, त्याच्या अपेक्षांचा आणि त्याच्या मुख्य हेतूंचा प्रतिबिंब अर्थसंकल्पातून दिसून येतं. परिणामतः जसं जसं शासन बदलत जाईल, राजकीय पक्षांची सत्ता बदलत जाईल, अर्थसंकल्पाचं स्वरूपही बदलणारच आहे. हे अपेक्षितच आहे. आणि म्हणून अर्थसंकल्पाच्या पाठीमागची आपल्या घटनाकारांची भूमिका काय होती, अपेक्षा काय आहे आणि त्या दृष्टीने अर्थसंकल्प कसे आखले जातात याकडे आपण लक्ष देऊया. सगळ्यात पहिले आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की प्रत्येक शासनाचा हेतू तरी काय असतो. कोणतंही शासन असो, या देशातलं असो अथवा इतर कोणत्याही देशातलं, आपल्या देशात राहणाऱ्या नागरिकांचं महत्तम कल्याण कसं साधता येईल, वेगवेगळ्या प्रकारच्या विकासाच्या कल्याणकारी योजना कशा प्रकारे राबविता येतील, ही प्रत्येक शासनाची इच्छा असते. अर्थात कोणत्याही योजना राबवायचं शासनाने जर ठरवलं तर भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये सर्व लोकांना त्या योजनेचा लाभ मिळवून घेण्याकरता मोठी राशी, मोठा निधी लागेल, ही गोष्ट स्वाभाविकच आहे. मग अशा प्रकारच्या निधीचं विनियोजन कसं करता येईल, हा पैसा कसा वापरता येईल, याच्याकरता उत्तम नियोजनाची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या धोरणात्मक निर्णयांची आवश्यकता असते. एकाच दिवशी किंवा एकाच वर्षात सर्व योजनांची अंमलबजावणी होऊ शकत नाही. सर्व कार्यक्रम सफल आणि यशस्वी होऊ शकत नाही. सर्व उद्दिष्टही प्राप्त करता येत नाही. त्यामुळे आपण दरवर्षी काही ठराविक उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून शासन अशा प्रकारची रचना करण्याचा, योजना करण्याचा प्रयत्न करतो. त्यालाच आपण अर्थसंकल्प असं म्हणतो. मी याला अंदाजपत्रक हा शब्द मुद्दाम वापरत नाही, त्याचं कारण मी नंतर सांगणार आहे. प्रत्येक वित्तीय वर्षाकरता अशा प्रकारच्या अर्थसंकल्पाची आवश्यकता असते. मग अर्थसंकल्पाचा अर्थ काय, तर मुळातच अर्थसंकल्प या शब्दात दोन शब्द आहेत, अर्थ आणि संकल्प. संकल्प म्हणजे एखादी गोष्ट करण्याचा निश्चय, निर्धार करून ती पूर्ण करण्याकरता प्रयास करणे, त्याच्याकरता योजनांची आखणी करणे. जेव्हा ही योजना अर्थ, पैसा यांच्याशी संबंधित असेल तेव्हा त्या पैशाचा अधिक उत्तम विनियोग कसा करता येईल, त्यातून समाजाचं किंवा ठराविक लोकांचं योग्य प्रकारे कल्याण कसं साधता येईल, याकरता ज्या प्रकारची योजना असते तिला आपण अर्थसंकल्प म्हणूया. सामान्यपणे एखाद्या विशिष्ट वित्तीय वर्षामध्ये आपल्याला किती पैसे प्राप्त होणार आहे, महसूल प्राप्त होणार आहे आणि आपला खर्च कशावर होणार आहे, याची जर आपण रूपरेषा तयार करायची ठरविले आणि
विशिष्ट पद्धतीने ती रूपरेषा आखण्याचा प्रयत्न केला की या वर्षात संभाव्य उत्पन्न किती आहे, संभाव्य खर्च किती आहे, कोणत्या प्रकारचा खर्च संभावनीय आहे आणि कोणत्या प्रकारचं उत्पन्न संभावनीय आहे याचा अंदाज बांधून एखाद्या विशिष्ट वर्षाकरता आपण अंदाजपत्रक तयार. अंदाजपत्रकांची किंवा अर्थसंकल्पाची गरज समाजातल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक व्यक्तीला असते. असा कुठलीही संस्था नाही की जी अंदाजपत्रकाशिवाय आपलं आर्थिक धोरण यशस्वीपणे राबवू शकेल. असा कुठलाही व्यवसाय नाही जिथे अंदाजपत्रकाशिवाय खर्च अनावश्यक किंवा आवश्यक पद्धतीने केले जातील. असं होत नाही. पूर्वानुमान आणि पूर्वनियोजन ही यशाची एक महत्वाची गरज आहे आणि त्या दृष्टीनेच अंदाजपत्रक तयार केलं जातं. मग हा अंदाजपत्रक शब्द जो आहे त्याला इंग्रजीमध्ये आपण बजेट असं म्हणतो. हा आवाज येतोय, कृपा करून आवाज बंद कराल तर फार बरं होईल. अंदाजपत्रक बजेट हा शब्द मुळात फ्रेंच आहे, बॉगेट या नावावरून. याचा अर्थ काय? आपल्याकडे साधारणपणे गृहिणी किंवा स्त्रिया नेहमी किंवा बाजारात जातात, बाहेर जातात तेव्हा त्यांच्यासोबत एक पैशाची पिशवी, ज्याला आपण पर्स म्हणतो, तसं पाहिलं तर बजेट या शब्दाचा अर्थच पैशाची पिशवी असा आहे. परंतु हे शब्द आता त्याचा अर्थ मात्र विशिष्ट हेतूंकरता ठराविक कालावधीत उत्पन्न आणि खर्चाची तोंडमिळवणी करण्याची यंत्रणा म्हणजे अंदाजपत्रक. भारतामध्ये आणि इतर देशांमध्ये अंदाजपत्रकाची पद्धती जवळपास गेल्या 150 वर्षांपासून आहे. प्रथमतः बजेट हा शब्द ब्रिटिश चान्सलर यांनी वापरला होता की आपल्या इंग्लंड नावाच्या देशाचे आर्थिक कार्य कसं केलं जाईल आणि त्या दृष्टीने अंदाजपत्रकाची रचना इंग्लंडमध्ये प्रथम केली गेली. बजेट या शब्दाचा त्या काळात अर्थ असा होता की वित्तीय व्यवहारांसंबंधी सर्व कागदपत्र आणि त्याच्या संबंधी सर्व अंदाज यांचं विवरण करणारे रचना म्हणजे अंदाजपत्रक. 1873 पासून भारतामध्ये अंदाजपत्रक सुरू आहे आणि या माध्यमातून आपल्याला भारताच्या एकंदरीत अर्थव्यवस्थेवर वेगवेगळ्या प्रकारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जातो. या अंदाजपत्रकावर खूप लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची टीका पण केलेली आहे. काही लोकांच्या मते अंदाजपत्रक ही एक खिचडी आहे, ज्याच्यामध्ये कोणते पदार्थ टाकले तर ही अधिक चवदार होईल. मग कधी कर वाढवायचे, काही विषयांवरचे, काही खर्चांना कपात किंवा कात्री लावायची, काही उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याचा तात्पुरता प्रयत्न करायचा. आणि मग आपण पाहतो की कधी कधी एखाद्या विशिष्ट वस्तूवर, पदार्थावर, रचनेवर यावर्षी कर असतात, पुढच्या वर्षी ते कर कमी किंवा पूर्णपणे निघून जातात. ही एक प्रकारची जुळवाजुळव आहे आणि ही खिचडी जितकी जास्त चवदार होईल तितकं यश त्या शासनाला आर्थिक व्यवहारात मिळालं असं पण मानतो. मग या अंदाजपत्रकाची परिभाषा तरी काय आहे की एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये किती महसूल प्राप्त होणार आहे, संभाव्य महसूल आणि संभाव्य खर्च याचं एकंदरीतच आढावा घेण्याचं यंत्रणा म्हणजे अंदाजपत्रक आहे. सर्वसामान्यपणे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील, राज्य सरकारे असतील, केंद्र सरकारे असतील, त्यांना या अंदाजपत्रकाची गरज भासतेच. मग चांगल्या अंदाजपत्रकाची वैशिष्ट्य कोणती आहेत? तर एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण शासनाचा विचार करतो तेव्हा शासन अंधाधुंदपणे खर्च करू शकत नाही. कल्पनातीत उत्पन्नाचीही कल्पना करू शकत नाही. अचानकच कुठून तरी उत्पन्न मिळणार आहेत, पैसे मिळणार आहे असं कुठलंही शासन समजू शकत नाही. मग शासन काय करतं की एखाद्या विशिष्ट वित्तीय वर्षात साधारणपणे किती अचूकपणे आपल्याला उत्पन्न प्राप्त होऊ शकणार आहे याचा अंदाज बांधण्याचा वेगवेगळ्या प्रकारच्या कोणत्या वित्तीय राजकोषीय खर्चांची संभावना आहे, कोणकोणत्या उत्पन्नाची संभावना आहे याची एक निश्चित प्रकारची आखणी करण्याचा प्रयत्न. मग या उत्पन्न आणि खर्चामध्ये बरोबर संतुलन कसं साधता येईल याच्याकरता योग्य पर्यायांची निवड करतो. आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शासनाला भलेही कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवायच्या असतील, कितीही प्रकल्प पूर्ण करायचे असतील, तरी सुद्धा जे वस्तुनिष्ठ आहेत, जे वास्तवाला धरून आहेत, अशाच प्रकल्पांवर शासन प्राधान्याने आणि उपलब्ध निधीच्या माध्यमातून कसे ते पूर्ण होतील याचा विचार करतं. जे शासन जितकं व्यवहार्य, जितकं वस्तुनिष्ठ विचार करून अंदाजपत्रक तयार करतं ते अधिक वित्तीय दृष्ट्या यशस्वी होतं. केवळ आम्हाला काहीतरी मोठं काम करायचं आहे अशा राणा भीमदेवी घोषणा करून कुठलंही शासन फार काही यशस्वी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे शासनाला आपल्या धोरणांमध्ये, आपल्या अंदाजपत्रकात वास्तविकतेचा एक निश्चित अंदाज असला पाहिजे, वास्तवाचं भान असलं पाहिजे आणि नंतरच हे अंदाजपत्रक तयार केलं पाहिजे. मग आपल्या भारताचं जे भारत शासनाचं, केंद्र शासनाचं जे अंदाजपत्रक आहे त्याचं स्वरूप कसं आहे
तर याचं स्वरूप सांगताना 2-3 गोष्टी महत्वाच्या तुम्हाला मला सांगितल्या पाहिजे. एक तर हे बघा, आवाज येतोय, कृपा करून आवाज बंद कराल तर खूप बरं होईल. हॅलो हॅलो, आवाज येतो आहे. वैष्णवी पाडोळे, तुझा म्यूट कर आवाज. वैष्णवी आवाज येतो म्हणतो. वैष्णवी पाडोळे, ऋतुजा पवार, दोघी आवाज म्यूट करा तात्काळ. तर भारत सरकारचं हे अंदाजपत्रक कशा प्रकारचं असतं, तर एखाद्या विशिष्ट वर्षामध्ये कोणकोणते वित्तीय राजकोषीय बदल होणार आहे. तर एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्या देशात अवमूल्यनाचं धोरण, ज्याला आपण डिव्हॅल्युएशन म्हणतो, 1949 आणि 1966 साली मोठ्या प्रमाणात राबवलं गेलं. त्याचं कारण काय होतं, तर ते आपल्याला आपल्या अंदाजपत्रकातून पाहायला मिळेल. भारताच्या विकासाच्या वेगवेगळ्या योजना प्रथमतः 1948-49 मध्ये जेव्हा तयार केल्या गेल्या, त्यावेळेला असं लक्षात आलं की एवढ्या मोठ्या विशाल योजनांकरता लागणारा निधी कुठे आहे. मग तो निधी जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आपल्याला त्याच्याकरता मोठं परकीय चलन पाहिजे, आपली निर्यात वाढविली पाहिजे. मग याच्याकरता आपल्या वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आकर्षक कशा होऊ शकतील, याच्याकरता अवमूल्यन केलं गेलं. आणखीन तत्कालीन, ते तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1966 साली जे वित्तमंत्री होते त्यांचं नाव कदाचित कुणालाच माहितीही नसेल. ते होते मिस्टर सान्याल, आसाममधून आलेले एक खासदार. कारण सामान्यपणे अवमूल्यनाचा निर्णय घेण्याची धाडस कुठलाही वित्तमंत्री सहसा दाखवत नाही. मग अशा वेळेला ज्या व्यक्तीला राजकीय महत्वाकांक्षा नाहीत, अशा व्यक्तींच्या माध्यमातूनच असे मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे करांमध्ये होणारे बदल. एक लक्षात घ्या, आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं की अंदाजपत्रक म्हणजे फक्त कर आणि विशेषतः आयकर आणि त्याच्यात होणारे बदल असं नाही. विविध प्रकारच्या करारोपणाच्या पद्धती असतील, त्याच्यामध्ये होणारे बदल असतील, या करारोपणाचा उत्पन्नावर काय प्रभाव होणार आहे, कोणकोणत्या क्षेत्रामधून कोणकोणत्या भागातून आपल्याला उत्पन्न मिळणार आहे, याचा विचार करून करारोपणाची रचना वारंवार पुनर्रचित केली जाते. त्याच्याकरता अंदाजपत्रक. दुसरी गोष्ट, शासनाला काही ध्येय, काही उद्दिष्ट एका विशिष्ट कालावधीत पूर्ण करणं आवश्यकच असतं. तशा प्रकारे जर शासनाने वित्तीय शिस्त ठेवून ही ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही तर शासन आपले दायित्व निर्वहन करू शकणार नाही, शासन आपली जबाबदारी पूर्ण करू शकणार नाही, लोकांना दिलेल्या आश्वासनांना वचनांना पूर्ण करू शकणार नाही. या सर्वांकरता अंदाजपत्रक असतं. मग आपल्या देशामध्ये हे जे वित्तीय अंदाजपत्रक तयार केलं जातं, याच्यामधून मोठ्या प्रमाणात जर कोणते निर्णय घेतले जात असतील तर राजकोषीय व्यवस्थेमध्ये कोणकोणते बदल झाले आहेत. मग करारोपण असेल, अधिकोषण असेल, शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय किंवा राजकीय राजकोषीय धोरणांचा संबंध असेल, तो या अंदाजपत्रकाशी असतो. पुढील वर्षामध्ये करारोपणाच्या पद्धतीत कोणते बदल होणार आहेत हे या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून सुचविलं जातं. शासनाचा खर्चाचा स्वरूप आणि खर्चाचा रोख कोणत्या दिशेने बदलणार आहे याचं तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो. आपल्या देशामध्ये 1970च्या दशकामध्ये ग्रामीण भागाचं आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचं महत्व वाढल्याबरोबर स्वाभाविकपणे रुरल डेव्हलपमेंट, ग्रामीण विकास या विषयाला धरून बहुतेक सगळी अंदाजपत्रक त्यानंतर तयार व्हायला लागली. त्याच्यातून शासनाच्या धोरणाचा रोख स्पष्ट होतो की शासनाला ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे, कृषीचा विकास करायचा आहे. जसं जसं शासनाचं दीर्घकालीन धोरण बदलतं त्याचा अंदाजपत्रकावर प्रभाव होतो. दुसरी गोष्ट, शासनाच्या हातात असणारं हे एक मोठं साधन आहे अंदाजपत्रक. जी कोणती शासनाने अभिवचनं जनतेला दिली असतील, जी कोणती कार्यक्रम शासनाने राबवायचं ठरविलं असेल, ते कार्यक्रम जर पूर्ण करायचे असतील, योग्य प्रकारे राबवायचे असतील, त्याच्याकरता एक साधन हवं. अंदाजपत्रक हे एक ते साधन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक लक्षात घ्या, कोणतंही सरकार हे कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या तत्वज्ञानाचं प्रतिबिंब असतं. मग त्या राजकीय तत्वज्ञानाचं प्रतिबिंब जर आर्थिक स्वरूपात उमटायचं असेल तर त्याच्याकरता अंदाजपत्रकाला दुसरा पर्याय नाही. शासनाचे वित्तीय खर्च कशा प्रकारे होणार आहेत एखाद्या विशिष्ट वर्षामध्ये हे समजून घेण्याकरता, हे लक्षात घेण्याकरता अंदाजपत्रक फार उपयोगाचं असतं. मग हे अंदाजपत्रकांचे प्रकार कोणकोणते आहेत? सगळ्यात पहिला आणि सगळ्यात उत्तम अंदाजपत्रक त्याला म्हणतात संतुलित अंदाजपत्रक किंवा बॅलन्स्ड बजेट. याचा अर्थ काय? ज्या अंदाजपत्रकात प्राप्त होणारं संभाव्य उत्पन्न आणि संभाव्य खर्च यांचं नेमकं संतुलन साधलं जातं. अशा प्रकारचं अंदाजपत्रक सामान्यपणे कोणतंही शासन सहजासहजी तयार करू शकत नाही. ज्या ज्या शासनाला जनतेचं मोठ्या प्रमाणात कल्याण करायचं आहे, विविध कल्याणकारी योजना आखावयाच्या आहेत, त्यांना अशा प्रकारचं संतुलित अंदाजपत्रक करता येत नाही. सामान्यपणे खर्चाचं प्रमाण हे उत्पन्नापेक्षा जास्त राहतं. त्यालाच आपण असंतुलित अंदाजपत्रक असं म्हणतो.
अजून एक अंदाजपत्रकाचा प्रकार आहे सरप्लस, म्हणजेच आधिक्य असणारा अंदाज, तेव्हा उत्पन्न जास्त आणि खर्च कमी असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेल्या 72 वर्षांच्या भारतीय अंदाजपत्रकात आपल्याला एकही अंदाजपत्रक आधिक्य असणारं, जास्त उत्पन्न असणारं आणि कमी खर्च असणारं आढळून येणार नाही. याचं कारण काय असेल? कारण भारत ही एक विकसनशील अर्थव्यवस्था आहे. विकासाचे वेगवेगळे कार्यक्रम सातत्याने आपलं शासन राबवत आहेत आणि हे राबवणं कधी थांबणार नाही. जनतेच्या सर्वच आशा आकांक्षा एका दिवसात तर पूर्ण होऊ शकत नाही, एका वर्षात पूर्ण होऊ शकत नाही. मग या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता वेगवेगळ्या योजना शासनाला आखाव्याच लागतात आणि त्याच्यामुळे होणारा खर्च वाढतो आणि हा वाढता खर्च शासन काही आपल्या उत्पन्नातून त्याची पूर्ण तोंडमिळवणी करू शकत नाही. त्यामुळे तुटीचं अंदाजपत्रक, ज्याला आपण डेफिसिट अंदाजपत्रक असं म्हणतो, त्यातून आपोआप तयार होत असतं. मग या शासनाच्या अंदाजपत्रकाची ठराविक वैशिष्ट्ये आधी तुम्हाला सांगू इच्छितो. एक तर आपल्या देशामधल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, राज्य शासन, केंद्र शासन आणि ग्रामपंचायत या सर्वांचं संतुलित प्रतिबिंब, या सर्वांच्या विकासाच्या योजनांचं संतुलित प्रतिबिंब या शासनाच्या, केंद्र शासनाच्या अंदाजपत्रकातून दरवर्षी उमटत असतं. मग या सर्व ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर केंद्र शासनापर्यंत जेवढी सरकार आहे, शासन आहेत, त्यांच्या एकंदरीत उत्पन्नाचं आणि खर्चाचं आणि त्यांच्या कल्पनांप्रमाणे त्यांनी ज्या प्रस्तावित योजना राबवायच्या आहेत त्या योजनांचं प्रतिबिंब या अंदाजपत्रकातून निवडतं आणि याला भारताच्या राष्ट्रपतीद्वारे संमती दिली जाते. सामान्यपणे फेब्रुवारीच्या शेवटल्या आठवड्यात अंदाजपत्रक सादर करण्याची परंपरा भारतामध्ये होती. ती गेल्या काही वर्षांपासून बदलली आहे. आता ते फेब्रुवारीच्या 1 तारखेला सादर केलं. याचं कारण सांगतो की अंदाजपत्रक जर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा शेवटल्या दिवशी असायचं, त्याचा परिणाम असा व्हायचा की त्या अंदाजपत्रकाच्या दृष्टिकोनातून त्याची पुढील अंमलबजावणी करणं विलक्षण कठीण व्हायचं. मागील वर्षात ज्या काही तरतुदी आणि ज्या काही योजना आखल्या होत्या त्यांचा सुद्धा नेमका आढावा घेणं शक्य होतं. ही एक प्रकारची त्याच्यामधली असणारी एक विसंगती होती. ती टाळण्याकरता अंदाजपत्रकाची तारीख 28 फेब्रुवारीहून 1 फेब्रुवारीवर आणण्यात आली. दुसरी महत्वाची गोष्ट, भारताचं अंदाजपत्रक पूर्वी दुपारी 4 वाजता सादर केलं जात असे. आता याचं कारण सुद्धा खूप मनोरंजक आहे. याचं कारण असं आहे की इंग्लंडमध्ये त्यावेळी 11 वाजत असत. आता एक लक्षात घ्या, भारतावर इंग्लंडचं जोपर्यंत राज्य होतं, भारत जोपर्यंत इंग्लंडची वसाहत होता, तोपर्यंत 4 वाजता अंदाजपत्रक सादर करण्याची पद्धत योग्य होती. स्वतंत्र भारताला इंग्लंडच्या वेळेचा विचार करायची आवश्यकता नाही. आपण ते इंग्रज लोकांचे गुलाम आता थोडीच राहिलो आहोत आणि त्यामुळे ही वेळ सुद्धा बदलण्यात आली आणि ती 4 वरून सकाळी 10 वाजता करण्यात आली. एक लक्षात घ्या, अंदाजपत्रक हा एक मोठा खेळ आहे आकड्यांचा, उत्पन्न आणि खर्चाच्या तोंडमिळवणीचा, आणि म्हणून त्याला एक कसरत मानलं जातं. जो कोणी वित्तमंत्री असतो त्याला या अंदाजपत्रकातल्या आकड्यांची खेळी अत्यंत संतुलितपणे करता आली पाहिजे. याच्याकरता खूपच मोठा एक कार्यक्रम राबवावा लागतो. खूप मोठ्या प्रकारच्या कसरती कराव्या लागतात. या व्यंगचित्रावरून ही बाब स्पष्ट होईल की वाढता खर्च थांबवण्याकरता आणि उत्पन्न अधिक वाढविण्याकरता वित्तमंत्र्यांना किती प्रकारच्या कसरती कराव्यात. याच्यावरचं हे व्यंगचित्र मी इथे दाखवलं आहे. निर्मला सीतारामन ह्या कशा प्रकारे आपलं अंदाजपत्रक आखत असतील याचा आपल्याला त्यावरून थोडासा अंदाज येईल. मग भारताचं जे केंद्र शासनाचं जे अर्थसंकल्प आहे तो भारताच्या घटनेच्या 112व्या कलमानुसार तयार केलं जातं. या 112व्या कलमात असं म्हटलेलं आहे की केंद्र शासन दरवर्षी आपले वार्षिक उत्पन्न आणि खर्च यांचं एक पत्रक तयार करेल. ते विशिष्ट वर्षाकरता म्हणजे विशिष्ट वित्त वर्षाकरता असेल आणि ते भारताच्या वित्तमंत्र्याद्वारे सादर केलं जाईल. मग आता वित्तमंत्री काय करतात, कुठून उत्पन्न मिळणार आहे, कोणत्या माध्यमातून उत्पन्न मिळणार आहे, कोणत्या क्षेत्रावर कर वाढविले तर चालणार आहे, कोणत्या क्षेत्रावरचे कोणत्या वस्तूंवरचे कर कमी केले पाहिजेत. मग कधी जोड्यांवरचे, चपलांवरचे आणि खाद्यपेयांवरचे कर वाढतात, तर कधी मिठावरचे आणखी साखरेवरचे कर कमी होतात. दरवेळेला अशा प्रकारची हातचलाखी करून वित्तमंत्री वेगवेगळ्या प्रकारे आपल्या गरजा, आर्थिक शासनाच्या देशाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी चहावरचा कर वाढतो तर कॉफीवरचा कमी होतो, कधी वाहनांवरचा कर वाढतो तर कधी पेट्रोलवरची सेस वाढते. हा सगळा प्रकार वित्तमंत्री त्या वर्षी कोणत्या संभावना आहेत याचा विचार करून करत असतो. मग आपल्या भारतातल्या अंदाजपत्रकाचा जर स्वातंत्र्य काळापासूनचा इतिहास पाहिला तर असं लक्षात येईल, पहिलं अंदाजपत्रक हे काही फेब्रुवारी महिन्यात सादर करण्यात आलं, तर ते 26 नोव्हेंबर 1947 साली सादर करण्यात आलं आणि ते दुहेरी स्वरूपाचं, बहुविध स्वरूपाचं होतं. म्हणजेच रेल्वेचं बजेट वेगळं होतं
आणि केंद्र शासनाचं बजेट. त्या काळात 2 बजेट्स आतापर्यंत भारतात रेल्वेचं बजेट स्वतंत्र असे आणि इतर सर्व विभागांचं मिळून एकच, म्हणजे त्याला केंद्रीय अर्थसंकल्प असं आपण म्हणतो. 1921 सालापासून अशा प्रकारची रचना भारतामध्ये होती. ॲकवर्थ नावाच्या एका ब्रिटिश कमिटीने आपल्याला असा प्रस्ताव दिला होता की अशा प्रकारचे 2 बजेट्स करण्यात यावे आणि त्या दृष्टिकोनातून भारतात हे जे पहिलं अंदाजपत्रक होतं ते त्याची बातमी त्यावेळेला वर्तमानपत्रात आली होती. ती पाहण्यासारखी आहे, कारण त्या काळात आपल्या आजसारखे टेलिव्हिजन वगैरे नव्हते आणि त्यामुळे या प्रकारच्या बातमीला विशेष महत्व होतं. R.K. सुंदरम शेट्टी हे भारताचे तत्कालीन वित्तमंत्री होते. घटनेच्या 119व्या कलमानुसार भारत शासनाला वित्त विभागाला वार्षिक वित्तीय पत्रक सादर करणं आवश्यक आहे. हे वार्षिक वित्तीय पत्रकासोबतच जो वित्तीय आढावा घेतला जातो त्याला म्हणतात वार्षिक वित्तीय आढावा. त्यालाच आपण अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प असं म्हणतो. हे प्रत्येक वर्षी आपल्या संसदेच्या दोन्ही सदनांपुढे ठेवलं जातं आणि त्याला मंजुरी मिळते. मग याच्याबद्दल काही आणखीन महत्वाच्या तरतुदी आपल्या घटनाकारांनी डॉक्टर आंबेडकरांनी केल्या, त्या फार महत्वाच्या आहेत. त्यांच्या दूरदृष्टीचा परिचय आपल्याला त्यांच्या या तरतुदींमधून लक्षात येतो. 77(3) नावाच्या कलमानुसार भारताचा वित्तमंत्री हा अंदाजपत्रक करण्याकरता जबाबदार आहे आणि वित्तमंत्र्यांनी आपलं अंदाजपत्रकीय भाषण 2 भागांमध्ये दिलं पाहिजे. पहिल्याला म्हणतात भारताच्या आर्थिक सर्वेक्षणाबद्दलचा आढावा, भारताच्या आर्थिक परिस्थितीचे सर्वेक्षण, इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया. आज म्हणजेच आजच्या तारखेला 31 जानेवारीला आपले वित्तमंत्री आज संसदेपुढे भारताच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा सादर करतील दुपारी 1 वाजता. आणि दुसरा जो भाग असतो त्याला फायनान्स बिल, वित्त विधेयक असं म्हणतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या करांबद्दलची माहिती आणि करारोपणाच्या रचनेत झालेले बदल, राजकोषीय बदल यांची माहिती असते. लक्षात ठेवा, बजेट म्हणजे अर्थसंकल्प म्हणजे केवळ करारोपणाविषयीची माहिती नाही, तर त्यासोबत बऱ्याच अनेक गोष्टी असतात. त्याच्याबद्दल तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे. मग हे अंदाजपत्रक 3 वर्षांच्या कालावधी करता असतं. तुम्ही म्हणाल कसं काय बुवा? तर मागच्या वर्षीचे प्रत्यक्ष उत्पन्न आणि खर्च यांचा आढावा, त्या खर्चांमध्ये कोणते बदल करायचे आहे, त्या उत्पन्नात कोणते संभाव्य बदल आहे याच्याबद्दलचे पुनर्रचित अंदाजपत्रक आणि येणाऱ्या वर्षाचे खर्च आणि उत्पन्न यांचा एकंदरीतच आढावा किंवा यांच्याबद्दलचा अंदाज. लक्षात घ्या, हे का केलं जातं? मागील वर्षी जे अंदाजपत्रक आपण केलं असेल त्याच्यात समजा रेल्वेवर आपण 100 कोटी रुपये खर्च करायचं ठरवलं असेल, प्रत्यक्षात रेल्वेवर 75 कोटी खर्च झालेत, तर 25 कोटी रुपये उरलेत. मग ते का खर्च झालं नाही याचा आढावा घ्यायला पाहिजे. अंदाजपत्रक म्हणजे केवळ पैसे वाटणं किंवा एका विशिष्ट प्रकारे पैशांची वाटपणी करणं नाही, तर दिलेला पैसा योग्य प्रकारे खर्च झाला आहे किंवा नाही, खर्च झाला असल्यास कसा झाला आणि न झाल्यास त्याची कारणं कोणती आहेत हेही तपासणं आवश्यक आहे. मग जो निधी उरला असेल किंवा जो निधी कमी पडत असेल त्याची तरतूद कशी करणार चालू वर्षामध्ये, त्याचीही आपण उपाययोजना केली पाहिजे. आणि भविष्यामध्ये उत्पन्न आणि खर्च कसे बदलणार आहेत याचाही आढावा घेतला पाहिजे. म्हणून अंदाजपत्रक हे 3 वर्षाच्या स्वरूपाचं वाटतं, प्रिव्हियस इयर, करंट इयर आणि प्रपोज्ड इयर. मग या अंदाजपत्रकाच्या तयारीमध्ये कोणकोणत्या टप्पे असतात? सगळ्यात पहिले पहिला जो भाग आहे त्याला म्हणतात प्राथमिक टप्पा. आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने बदलत आहे, कोणत्या पद्धतीने बदलत आहे, देशामध्ये वेगवेगळ्या औद्योगिक, आर्थिक, कृषी क्षेत्रात, सेवा क्षेत्रात कोणते बदल होत आहेत सूक्ष्म स्तरावर आणि व्यापक स्तरावर, याचा विचार प्रत्येक वित्तमंत्र्याला करावा लागतो. तुमच्या असं लक्षात आलं असेल, बरेच वेळा कापड उद्योगाला किंवा ज्यूट उद्योगाला विशेष प्राधान्य किंवा विशेष मदत केली जाते. याचं कारण काय असेल की त्या उद्योगाच्या काही समस्या असतात, त्यांच्याकडे जर लक्ष दिलं गेलं नाही तर त्या उद्योगांची विपरीत परिस्थिती निर्माण होऊ शकते. मी तुम्हाला याचं एक उदाहरण सांगतो. गेल्या 3 वर्षांपूर्वी आपल्या वित्तमंत्र्यांनी टेक्सटाईल हब्स आणि फार्मा हब्स या 2 कल्पना पुढे मांडल्या. याचा अर्थ समजून घ्या. भारतामध्ये कापड उद्योगाला मोठं भविष्य आहे. जगभर भारतीय कापडांची मागणी आहे, तयार कापडांची मागणी आहे. मग अशा वेळेला या कापड उद्योगाला जर प्रोत्साहन देणाऱ्या विशिष्ट योजना आपण तयार केल्या आणि आखल्यात तर कापड उद्योगाच्या प्रगतीमध्ये मोठी वाढ होऊ शकेल, एक हनुमान उडी घेता येईल. फार्मा हब ही कल्पना 1993 साली तत्कालीन वित्तमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मांडली की आपण फार्मा सेक्टर जो आहे, औषध निर्माण क्षेत्र जे आहे
त्याला मुक्त केलं पाहिजे, त्यावेळेला खूप टीका झाली. पण तुम्ही आज पाहता, आज भारताला सगळ्या जगाची फार्मसी असं म्हटलं जातं. एवढा मोठा बदल जर घडवून आणायचा असेल तर आपल्याला सूक्ष्म स्तरावर कोणकोणत्या उद्योगाच्या कोणत्या समस्या आहेत हे समजून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने नियोजन केलं पाहिजे. दुसरा जो भाग असतो त्याला म्हणतात अधोगामी नियोजन. म्हणजेच काय, वरून खाली येणं. केंद्र शासनाच्या काय अपेक्षा आहेत, राज्य शासनाच्या काय अपेक्षा आहेत, त्याच्याकरता कोणकोणत्या योजना राबवल्या पाहिजे याची मोठ्या व्यापक स्वरूपातली आखणी शासनाद्वारे किंवा वित्त विभागाद्वारे केली जाते. आणि त्याच्यानंतर ऊर्ध्वगामी म्हणजेच या सगळ्या शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या, राज्य सरकारांच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काय अपेक्षा आहेत त्या आपल्या योजनांमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटलंय किंवा नाही, हा तिसरा टप्पा. आणि चौथा टप्पा म्हणजे एक प्रकारची सौदेबाजी आहे. कदाचित समजून चला की महाराष्ट्र शासनाला 50,000 कोटी रुपयांची अपेक्षा आहे केंद्र शासनाकडून या वित्तीय वर्षामध्ये. पण महाराष्ट्र शासनाची एवढी अपेक्षा जर पूर्ण करायची ठरवली तर भारतामध्ये असे 29-30 राज्य आहेत. प्रत्येक राज्याला एवढा मोठा निधी द्यायचं ठरवलं तर केंद्र शासनापाशी पैसे उरणार नाही किंवा किंबहुना या अपेक्षाच पूर्ण होऊ शकत नाही. मग त्याच्याकरता एक प्रकारची सौदेबाजी होती की नाही, यावर्षी तुम्हाला आम्ही 50 नाही 35,000 कोटी रुपये देऊ. एखाद्या उद्योगाची अपेक्षा असते की शासनाने मोठ्या प्रमाणात सवलती द्याव्यात, 10% कर कमी करावेत, तेव्हा शासनाच्या वतीने वित्तमंत्री सौदेबाजी त्या उद्योगाच्या प्रतिनिधीशी करतात की 10% कर कमी होणार आणि 5% कमी होईल. एक प्रकारची ही सौदेबाजी कशा करता, कारण शेवटी तुमच्यापाशी असणारा निधी, तुमच्यापाशी असणारी साधनं मर्यादितच आहेत, ती वाढू शकत नाही. अमर्याद निधी कोणत्याच देशापाशी कोणत्याच वर्षी कधीच असू शकत नाही. अमर्याद पैसा ही कल्पना चुकीची आहे. मग आहे तो पैसा, जसं की आपल्या घरी सुद्धा आपण पाहतो की घरी जर समजा 2 मुलं 3 मुलं असतील आणि प्रत्येकाला नवीन कपडे हवे असतील तर आई वडील त्यांचं नियोजन करतात की या महिन्यात या मुलाला, त्या महिन्यात त्या मुलाला. त्यांच्या गरजा, त्यांच्या अपेक्षा यांचं नियोजन आई वडिलांना करावंच लागतं. केंद्र शासन हे एक प्रकारे पितृत्वाच्या भूमिकेतून अशा प्रकारच्या निधीचं आवंटन करतं. मग या अंदाजपत्रकाचं, अर्थसंकल्पाचं महत्व काय आहे, एक लक्षात ठेवा. प्रत्येक अर्थव्यवस्था, मग ती साम्यवादी असो, समाजवादी असो, भांडवलवादी असो, अर्थसंकल्पाच्या योग्य आखणीशिवाय आणि योग्य रचनेशिवाय पुढे जाऊ शकत नाही. मग या देशाच्या, एखाद्या देशाच्या समाजाच्या विकासाची एक व्यापक चौकट तयार करणं त्या अर्थसंकल्पाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. हे त्याचं खरं महत्व आहे. दुसरी गोष्ट, कोणत्या प्रकारच्या वित्तीय योजना आखल्या पाहिजे, कोणत्या प्रकारचं वित्तीय नियोजन केलं पाहिजे, हे आपल्याला अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असतं आणि ते अर्थसंकल्पातून दिसून येतं. पुन्हा एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. आपल्याला डॉक्टर मनमोहन सिंगांचं नाव ऐकून माहितीच असेल. भारतामध्ये उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं धोरण, त्याला LPG पॉलिसी असं म्हणतात, राबविण्याचं जेव्हा त्यांनी ठरविलं त्याचं प्रतिबिंब आपल्या पहिल्याच अंदाजपत्रकामध्ये, अर्थसंकल्पात 1991 साली त्यांनी दाखवूनच दिलं. त्यावेळेला खूप टीकाही झाली. पण आज भारताच्या अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर भारत हा जगातल्या एका महासत्तेकडे मोठ्या वेगाने जाणारा देश आहे. हे कसं शक्य झालं असेल याची बीज तिथे आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, शासनाचं धोरण कोणतंही असू शकतं, कसंही असू शकतं, पण त्याची अंमलबजावणी करायची झाली तर त्याच्याकरता पैसा, निधी पाहिजेच. मग ही अंमलबजावणी करण्याकरता जर साधन कोणतं असेल तर ते अंदाजपत्रक आहे. दुसरी गोष्ट, शासनाच्या प्रत्येक विभागाद्वारे, प्रत्येक मंत्रालयाद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखल्या जातात. या योजना चांगल्या प्रकारे आखल्या आहेत का, त्यांच्यामध्ये होणारा खर्च योग्य आणि वास्तव आहे का, याच्याकरता त्यांच्यावर कोणतं तरी नैतिक आणखी वैधानिक बंधन हवं. हे बंधन म्हणजे सुद्धा अंदाजपत्रकाचं साधन आहे. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे एखाद्या विभागाला, एखाद्या मंत्रालयाला खूप मोठा निधी उपलब्ध करून दिला तर त्याचा विनियोग योग्य प्रकारे झाला का, तो खर्च योग्य प्रकारे झाला का, त्या योजनांची अंमलबजावणी झाली का, याचं दायित्व तर ठरवायला लागेलच ना. जोपर्यंत आपण जबाबदारी ठरवत नाही तोपर्यंत त्या पैशाचा उपयोग चांगल्या प्रकारे झाला किंवा नाही हे आपण ठरवू शकत नाही. वित्तीय नियोजनाचं साधन आणि दायित्व निर्धारणाचं साधन म्हणून अंदाजपत्रकाकडे पाहिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विशिष्ट प्रकारच्या आर्थिक धोरणांची अंमलबजावणी जर करायची असेल तर त्याच्याकरता अंदाजपत्रक हेच एकमेव साधन आहे. याच्याबद्दल एक विनोदी चित्र तुमच्या पुढे मी मांडतो आहे की आपले माजी अर्थमंत्री श्री चिदंबरम यांनी जेव्हा अर्थ मंत्रालयाचा कारभार स्वीकारला त्याच्यानंतर त्यांच्या 4-5 अंदाजपत्रकांमध्ये त्यांनी सातत्याने विकासाभिमुख अर्थसंकल्प तयार करण्यावर भर दिला की कशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होऊ शकेल. अर्थातच त्याच्याकरता लागणारा निधी, आणखी त्याच्यामुळे निर्माण झालेली आर्थिक तूट, त्यांच्यावर थोडी टीका पण झाली असेल. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही जे म्हणता की अर्थसंकल्पात वित्तीय तूट आहे त्याची चिंता काय करता, हे विकास करणारा अर्थसंकल्प आहे आणि काही प्रमाणात ते सत्यही आहे. मग आपल्या देशाच्या, भारताच्या आजच्या परिस्थितीमध्ये अर्थसंकल्पाचा विचार जर आपण केला
तर आपल्याला काय लक्षात येतं, आज भारत एका अत्यंत सकारात्मक परिस्थितीमध्ये, लाभदायक परिस्थितीत आहे. याचं कारण काय जरा समजून घ्या. भारताच्या अर्थव्यवस्थेला अनेक प्रकारच्या लाभदायक परिस्थितीचा आपल्याला एक पार्श्वभूमी लाभलेली आहे. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे भारताची लोकसंख्या 130-135 कोटी लोकसंख्या म्हणजे जगातली एक षष्ठांश लोकसंख्या आहे, लक्षात ठेवा. एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या वेगवेगळ्या आर्थिक आणि उपभोगाच्या वस्तूंच्या मागण्या पूर्ण करण्याकरता लागणारा निधी आणि कराव्या लागणाऱ्या योजना याच एवढ्या अजस्त्र आहेत की केवळ आपण आपल्या स्थानिक उपभोगाची जरी पातळी पूर्ण करू शकलो तरी भारत एक सुदृढ अर्थव्यवस्था होऊ शकते. दुसरी गोष्ट, आजच्या घटकेला गेल्या काही वर्षांपासून ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक होत होती अशा चीन नावाच्या देशाबद्दल जगभर संदेहाचं आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. चीनकडून आपल्याला धोका आहे असं युरोपियन राष्ट्रांना, अमेरिकेला आणि इतर पाश्चिमात्य देशांना वाटत आहे. अनेक छोट्या राष्ट्रांना चीन ही एक वाढणारी महासत्ता नसून वाढणारा भस्मासूर आहे असं वाटायला लागत आहे. त्यामुळे त्या देशांमधून चीनकडे जाणारा जो निधीचा प्रवाह होता हा हळूहळू भारताकडे वळत आहे आणि याचा फायदा म्हणजे भारतात मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची गुंतवणूक होत आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, भारतीय उद्योगांनी गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या साधारणपणे 15 वर्षांमध्ये आम्ही उत्पादकतेमध्ये सरस आणि उत्पादनाच्या दर्जामध्ये उत्तम आहोत हे वेगवेगळ्या प्रकारे सिद्ध केलं आहे. तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो म्हणजे माझा मुद्दा तुमच्या लक्षात येईल. गेल्या काही वर्षांपासून तैवान आणि चीन या देशांमधून इलेक्ट्रॉनिक उद्योगांकरता लागणाऱ्या अत्यंत महत्वाची एक जो कंपोनंट आहे त्याला आपण सेमीकंडक्टर चिप असं म्हणतो, याच्या निर्मितीबद्दल संभ्रम निर्माण झालेला. विशेषतः चीननी गेल्या काही वर्षांपासून या सेमीकंडक्टर चिपच्या उत्पादनामध्ये मोठी वर्चस्व प्राप्त केलं, पण त्यामुळे जगभर सगळ्या संगणक उद्योग असेल, माहिती उद्योग असेल, माहिती तंत्रज्ञान असेल, अगदी ऑटोमोबाईल असेल, या सर्वांपुढे एक मोठी समस्या निर्माण झाली की या सेमीकंडक्टर चिप्सचा प्रवाह जर उत्पादन आणखी पुरवठा योग्य प्रकारे झाला नाही तर हे सर्व उद्योग बंद पडतील का काय? आपल्या घरी असणारा संगणक सुद्धा चालू शकणार नाही जर चांगली सेमीकंडक्टर चिप नसेल तर. मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे, तर भारताने या जगापुढे निर्माण झालेल्या संकटाची संधी ओळखली आणि भारतामध्ये सेमीकंडक्टरचा एक मोठा हब, एक मोठा उद्योग स्थापन करण्यावर भर दिला. अजून एक उदाहरण सांगतो. मोबाईल, आपण जगभरातले सर्व मोबाईलचा पुरवठा यापूर्वी तैवान, चीन, आणखी साऊथ कोरिया या 3च देशांकडून होत होता. पण गेल्या 7-8 वर्षांमध्ये भारताने मोठ्या प्रमाणात मोबाईल उद्योगाला चालना दिली, प्रोत्साहन दिलं. आज भारताच्या एकंदर स्थानिक मागणीपैकी जवळपास 70% मागणी भारतातूनच निर्माण होणाऱ्या मोबाईल फोनच्या माध्यमातून होते. आणखीन एक उदाहरण सांगतो म्हणजे अधिक स्पष्ट होईल की स्पर्धात्मक लाभ म्हणजे काय. येणारं जग हे रोबोट आणखीन ड्रोन्सचं आहे. मग ह्या ड्रोन्सच्या निर्मितीमध्ये 70% बाजारातला हिस्सा जो आहे तो चीनचा आहे आणि त्यामुळे जगातल्या सर्व देशांना ड्रोन्स, मग ते कोणत्याही कारणाकरता, शेती करता लागो का संरक्षणाकरता लागो, चीनवरच अवलंबून राहावं लागत. भारताने गेल्या 2 वर्षांपासून ड्रोन उद्योगामध्ये मोठा प्रवेश केलेला आहे. येत्या 4 ते 5 वर्षामध्ये भारत जगातल्या 40% ड्रोनच्या मागणीला पूर्ण करण्यास समर्थ असेल. त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. याला म्हणतात स्पर्धात्मक लाभ. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉलिसी सपोर्ट, धोरणात्मक सहाय्य. जो देश आपल्या उद्योगांना पुढे जाण्याकरता चालना देतो, प्रोत्साहन देतो आणि त्याच्याकरता अनुकूल धोरण करतो, त्या उद्योगांपुढील समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतो, त्या उद्योगांपुढच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतो, तो सामान्यपणे पुढे जातो. गेल्या 15-20 वर्षांपासून भारताचं आर्थिक धोरण हे अत्यंत लवचिक, पुरोगामी आणि पुढे जाणार आहे. यापूर्वी 1990 पूर्वी भारताच्या धोरणामध्ये एक ताठरपणा होता की आम्हाला समाजवादाशी बांधिलकी ठेवायची आहे आणि त्यामुळे जे काही समाजवादाच्या संकल्पनांच्या विरुद्ध असेल ते आम्ही स्वीकारणारच नाही. अशा प्रकारचा वैचारिक अडथळा आपण आता काढून टाकलेला आहे आणि त्याचाही आपल्याला अंदाजपत्रकात मोठा लाभ. मग गेल्या 4 वर्षांच्या अंदाजपत्रकांच्या आधारावर भारतीय अर्थव्यवस्थेचं जर आपण स्वरूप पाहिलं तर एका 2 आकड्यांवरून स्पष्ट होईल की 2021-22 मध्ये भारताचा जीडीपीचा ग्रोथ हा 2 आकड्यात म्हणजे 11% पोहोचणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारताचं फिस्कल डेफिसिट, राजकोषीय घाटा कमी होत आहे, महागाईचं प्रमाण कमी होत आहे आणि औद्योगिक विकासाला फार मोठी चालना मिळण्याची संभावना निर्माण झालेली आहे. विदेशी गुंतवणूक सुद्धा वाढत आहे. मग अशा प्रकारे जर आपली अर्थव्यवस्था बदलत आणि वाढत असेल तर निश्चितपणे ते अंदाजपत्रकाचं यश मानलं पाहिजे. मग या अंदाजपत्रकाच्या निर्मिती करता कोणत्या घटकांचा विचार केला जातो हेही तुम्हाला सांगणं आवश्यक आहे.
अंदाजपत्रकाची निर्मिती एका दिवसात होत नाही हो, ती एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे. त्यामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. एक तर आपल्याला काय करावयाचं आहे, देशाला एका विशिष्ट आर्थिक वर्षात काय करावयाचं आहे, याच्याकरता कोणत्या प्रकारच्या निधीची आवश्यकता लागेल, किती निधीची आवश्यकता लागेल, याचा विचार प्रथम करायला पाहिजे. मग हा निधी कसा उपलब्ध होऊ शकेल याचा विचार त्यानंतर. मग या निधीच्या उपलब्धतेमध्ये कोणत्या अडचणी आहेत, कोणत्या मर्यादा आहेत, याचाही विचार आपल्याला करायला पाहिजे. हा निधी कोणत्या माध्यमातून प्राप्त होईल हेही आपण ठरवलं पाहिजे. आणि या निधीचा विनियोग कोणकोणत्या माध्यमातून होणार आहे हेही ठरवलं. म्हणजेच काय, पैशाची आवक कुठून होणार, महसूल कुठून प्राप्त होणार आणि खर्च कुठे होणार, या दोन्ही घटकांमध्ये संतुलन साधण्यासाठी जी कसरत केली जाते तिलाच अंदाजपत्रक. याचं एक उत्तम व्यंग्यचित्र तुमच्या पुढे मी ठेवतो की खरं पाहायला असता वित्तमंत्री जो असतो हा एखाद्या सर्कस मधला ट्रॅफिकचा कलाकारच असतो. सर्कसमध्ये जे वेगवेगळे कसरतीचे खेळ दाखवतात, उंच उडी, लांब उडी वगैरे वगैरे, तसं करूनच वित्तमंत्र्यांना आपल्या आर्थिक गरजा पूर्ण कराव्या लागतात. मग पैसा कमी पडत आहे, खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन द्या, एक उंच उडी मारा. उपलब्ध पैसा कमी पडतोय, नवीन कर वाढवा, त्याच्याकरता एक चक्कर घ्या. अशा कितीतरी प्रकारच्या कसरती वित्तमंत्र्यांना कराव्या लागतात. त्याचा अर्थ हे कार्टून, याचा अर्थ हे व्यंगचित्र टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेलं निश्चितच विचार करण्यासारखं आहे. मग हे अंदाजपत्रक करताना कोणते घटक लक्षात घेतले जातात? लक्षात ठेवा, अंदाजपत्रक केवळ करदात्यांकरता आहे का, हा आपला गैरसमज. अंदाजपत्रकाचा प्रभाव समाजातल्या सर्वच घटकांवर होतो, देशातल्या सर्वच आर्थिक संघटनांवर होतो, देशातल्या आर्थिक आणि राजकीय घटनांवर होत असतो. त्यामुळे अंदाजपत्रक करताना शासनाला सर्वच हितसंबंधियांचा विचार करावा लागतो. कोणकोणती हितसंबंधी अंदाजपत्रकांनी अर्थसंकल्पाने प्रभावित होतात? केंद्र शासन, राज्य शासनाचे विविध विभाग, जिल्हा स्तरावरचं नियोजन असेल, तालुका स्तरावरचं नियोजन असेल, म्युन्सिपालिटीज असतील, या सर्वांच्या अगदी ग्रामीण स्तरावरचे नियोजन, या सर्वांवर अंदाजपत्रकाचा प्रभाव होतो आणि तसा तो होणं स्वाभाविक आणि अपेक्षित आहे. एक अजून उदाहरण सांगतो. मनरेगा नावाच्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याची संकल्पना आपल्या वित्तमंत्र्यांनी मागे मांडली आणि त्याच्यानंतर किती मोठा बदल घडून आला हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. ग्रामीण स्तरावर केवळ रोजगारच निर्माण झाला नाही, मोठ्या प्रमाणात संरचनेची निर्मिती सुद्धा झाली. मग या अंदाजपत्रकाचे उद्देश कोणते असतात? सगळ्यात पहिले तर उपलब्ध निधीचं योग्य प्रकारे वितरण करणं, आर्थिक स्थैर्य साधणं, समाजामध्ये असणाऱ्या आर्थिक असमतेला, विषमतेला कमी करण्याचा प्रयत्न करणं, गोष्टी महत्वाच्या लक्षात येतील की महसुलामध्ये सातत्य 1.5 पटीने आणि भांडवली खर्चात तर फारच मोठ्या प्रमाणात जवळपास 8 ते 10 पटींनी वाढ झाली. याचा परिणाम काय झाला तर आपलं राजकोषीय घाटा जो आहे तो जवळपास तेवढाच राहिलेला आहे. महसुली घाट्यात मात्र कमी झालेली आहे आणि त्यामुळे आपलं अंदाजपत्रक काही प्रमाणात यशस्वी झालं आहे असं म्हणता येईल. मग या अंदाजपत्रकाचे आणखीन काही उद्दिष्ट असतात. एक तर वेगवेगळ्या प्रकारचे कर कसे आखायचे, कोणकोणत्या प्रकारच्या सवलती, आणखीन मदत किंवा सबसिडीज लोकांना द्यावयाच्यात, अनुदानं द्यायची, विभागीय असंतुलन कसं कमी करता येईल आणि महत्वाचं म्हणजे आर्थिक विकासाची गती किती झपाट्याने वाढविता येईल, याकरता अंदाजपत्रक केलं जातं. 1914-15 नंतरच्या अंदाजपत्रकाचे एक वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तुम्हाला आपल्या शासनाचा रोख अंदाजपत्रकाचा अर्थसंकल्पाचा कसा बदलला हे लक्षात येईल. एक लक्षात ठेवा, अंदाजपत्रकाला विशिष्ट प्रकारची एक दिशा असली पाहिजे. एका विशिष्ट हेतूने अंदाजपत्रकाची आखणी केल्या गेली पाहिजे. 1911-12 सालापासूनच या प्रकारच्या आखणीला अधिक महत्व यायला लागलं आणि मग असं ठरविण्यात आलं की आपल्या अंदाजपत्रकाचं धोरण हे एका वर्षाकरता सीमित न करता ते किमान 5 वर्षाकरता सातत्यपूर्ण राहील. त्याच्यामध्ये एक प्रकारची निश्चित दिशा असेल आणि जी ध्येय ठरवली असेल ती पूर्ण करण्याकरता, ते सफल करण्याकरता उपयुक्त झालं पाहिजे. मग आपल्या अंदाजपत्रकाची 3 प्रमुख ध्येय ठरविण्यात आली. एक म्हणजे सुशासन,
दुसरं म्हणजे वित्तीय क्षेत्रातले बदल. मग याचे ते 3 भाग आहेत. त्या म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे भारताच्या आर्थिक धोरणांना, भारताच्या आर्थिक कल्पना आणखी आकांक्षांना पूर्ण करणारा अंदाजपत्रक. दुसरा भाग म्हणजे आर्थिक विकासाला चालना देणारा अंदाजपत्रक. आणि तिसरं एक कल्याणकारी समाजाची. मग भारताच्या आर्थिक अपेक्षा काय आहेत, ऍस्पायरेशन्स काय आहेत, महत्वाकांक्षा कोणत्या आहेत? तर कृषी आणि ग्रामीण विकासाला अधिक प्राधान्य दिलं पाहिजे. उत्तम प्रकारचं जलव्यवस्थापन असेल, आरोग्य असेल, आरोग्याच्या सुविधा असतील त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि शिक्षण आणखी कौशल्य विकासाला प्राधान्य. या भारताच्या महत्वाकांक्षा. तर आर्थिक विकासाचे महत्वाचे पैलू कोणते आहेत? उद्योगांचा, व्यापाराचा विकास, संरचनेचा विकास आणि नवीन आर्थिक रचनेची निर्मिती. आणि एक कल्याणकारी समाज म्हणून स्त्रिया, लहान मुलं, समाजातील अपेक्षित वर्ग यांचं हित साधणं, संस्कृती आणखीन पर्यावरणाला आणखीन पर्यटनाला चालना देणं आणि पर्यावरण संरक्षण करणं. मग आता याच्याकरता काही योजना झाल्यात का? याच्याकरता अनेक योजना शासनाने आखल्यात. त्याबद्दल मी नंतर सांगणारच आहे. परंतु एक लक्षात घ्या, आपल्या अंदाजपत्रकाचे 2 भाग आहेत. एक तर महसुली अंदाजपत्रक आणि दुसरं भांडवली अंदाजपत्रक. महसुली अंदाजपत्रक महसुलापासून किती उत्पन्न प्राप्त होणार आहे आणि कोणता खर्च होणार आहे याचा विचार करतं. भांडवली अंदाजपत्रक कोणत्या प्रकारचं भांडवली उत्पन्न वाढणार आहे आणि भांडवली खर्च कोणते होणार आहेत. आपण सर्व वाणिज्याचे विद्यार्थी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला महसुली खर्च आणि भांडवली खर्चाबद्दल माहिती असेल, पण मी थोडक्यात नंतर सांगणारच आहे. एक लक्षात घ्या, महसुली उत्पन्न हे करातूनच फक्त प्राप्त होत नाही, तर करा व्यतिरिक्त सुद्धा इतर माध्यमातून आपल्याला प्राप्त होतं. भांडवली खर्च सुद्धा फक्त नियोजित स्वरूपाचाच असतो असं नाही. याचं एक उदाहरण सांग. समजून त्याला एखाद्या भागामध्ये फार मोठा भूकंप झाला आणि त्या भागातली संपूर्ण रचना कोसळली, तर अशा वेळेला त्या भागाची पुनर्रचना करण्याकरता आपल्याला मोठा भांडवली खर्च करावा लागतो. हा काही अपेक्षित खर्च नसतो. मग अशा वेळेला हा आपल्या भांडवली खर्चाचा जरी भाग असला तरी पूर्व अंदाज न केलेला खर्च असतो, पण तो शासनाला करावाच लागतो. आपल्या देशामध्ये अंदाजपत्रक वित्तमंत्र्यांनी सादर करण्याची पद्धत आहे, परंतु आपले माननीय लाडके प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1958-59 साली प्रधानमंत्री असतानाच वित्त अंदाज अर्थसंकल्प सादर केला, कारण त्यावेळेला अर्थ मंत्रालयाचा भार देखील त्यांच्याच हाती होता. परंतु त्यानंतर सामान्यपणे अशी परिस्थिती नंतर एकदाच आली, श्रीमती इंदिरा गांधींच्या काळात. त्याबद्दल मी नंतर सांगणारच आहे. मग या अंदाज अर्थसंकल्पाची निर्मिती कशी होत असते, तर लक्षात ठेवा, अंदाजपत्रकाची निर्मिती ही एक पूर्वी सांगितल्याप्रमाणे प्रदीर्घ प्रक्रिया आहे. सगळ्यात पहिले तर विशिष्ट वित्तीय वर्षामध्ये कोणत्या योजना आखावयाच्या आहेत, त्याच्याकरता कोणकोणत्या प्रकारची माहिती प्राप्त करावी लागेल ती प्रथम संकलित केली जाते. या माहितीचं योग्य प्रकारे वर्गीकरण आणखीन विश्लेषण करून त्याच्या आधारावर अंदाजपत्रकाची रूपरेषा तयार केली जाते. त्यानंतर अंदाजपत्रकाचा आराखडा तयार केला जातो आणि नंतर ते सादर केलं जातं. आपल्या देशामध्ये 2 प्रकारच्या अंदाजपत्रकांचा प्रयोग आतापर्यंत झाला आहे. नावं आपण कदाचित ऐकली असतील. एक तर शून्याधारित अंदाजपत्रक आणि परंपरागत अंदाजपत्रक. आणि त्याच्याबद्दल आपल्या मनात थोडंसं कुतूहल असेल म्हणून थोडंसं विषयांतर करून हा मुद्दा सांगतो. शून्याधारित अर्थसंकल्पामध्ये एखाद्या विभागाने, एखाद्या मंत्रालयाने जर समजा निधीची मागणी केली, तर प्रथम त्याला विचारलं जाईल का म्हणून तुम्हाला हा पैसा हवा, यापूर्वी दिलेला पैसा आपण कशा प्रकारे खर्च केला आहे, तो खर्च जर योग्य प्रकारे आणि पूर्ण झाला असेल, त्याचे जर योग्य आणि अपेक्षित लाभ प्राप्त झाले असतील, तरच तुम्हाला नवीन मागणी अंदाजपत्रकात पैशाची करता येईल. एक प्रकारे हा अंदाजपत्रक आखण्याचा अत्यंत वस्तुनिष्ठ प्रकार आहे, खूप चांगला प्रकार आहे. परंतु अनेक प्रकारच्या राजकीय आणखी सामाजिक अडचणींमुळे आपल्या देशामध्ये या शून्याधारित अंदाजपत्रकाचा प्रयोग केवळ 2च वेळा करण्यात आला. आपण परंपरागत पद्धतीनेच अंदाजपत्रक आजही आखतो. प्रत्येक विभागाला किती पैसे हवे आहेत, प्रत्येक मंत्रालयाला किती निधी हवा आहे, त्याची गरज का आहे हे आपण तपासतो आणि त्याच्याप्रमाणे त्याला निधीचं आवंटन करतो. पूर्वी केलेल्या खर्चाचा नवीन अंदाजपत्रकाशी फारसा संबंध आपण जोडत नाही. मग या बजेटला मान्यता कशी मिळते, तर एक लक्षात ठेवा, बजेट हे एक वैधानिक पत्रक आहे, शासनाने आणि कायद्याने मान्य केलेलं पत्रक आहे, वित्तीय पत्रक आहे. त्यामुळे जोपर्यंत त्याला मान्यता मिळत नाही तोपर्यंत या अंदाजपत्रकाला अर्थ नसतो. आणि म्हणून मग काय करावं लागतं की बजेट हे तयार झाल्यानंतर ते आपल्या संसदेपुढे सादर करावं लागतं. त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे करारोपण झालंय याच्याबद्दलचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. कोणता खर्च केंद्र शासनाद्वारे केला जाणार आहे याच्याबद्दलचं विवेचन करावं लागतं आणि मग त्याला संसदेद्वारे अप्रुव्हल म्हणजेच मान्यता मिळते. एक प्रकारे अंदाजपत्रक करण्याची ही प्रक्रिया 10 भागांमध्ये होत असते. विशिष्ट कालावधी निर्धारित करणे, जसं की एक वित्तीय वर्ष,
त्या वित्तीय वर्षाचे ध्येय कोणतं राहतील, उद्दिष्ट कोणतं राहतील हे निर्धारित करणे, त्या वित्तीय वर्षाच्या आर्थिक मागण्यांचं स्वरूप काय राहील याचे अंदाज घेणे, त्यानंतर अंदाजपत्रकाची रचना कशी केली जाईल याचा दृष्टिकोन ठरविणे, किती खर्च आहेत हे निर्धारित करणे, संभाव्य उत्पन्नाची एकंदर मात्रा किती आहे हे ठरविणे, मग त्या आधारावर एक कच्चा मसुदा तयार करून त्याचा पुनर्विलोकन करणं, त्याला मान्यता देणं आणि नंतर ते पुढे सादर करणं. आपल्या देशामध्ये एक संस्था आहे की जी या अंदाजपत्रकावर निरीक्षण आणि नियंत्रण ठेवण्याचं कार्य करतं. तिला म्हणतात CAG किंवा CAG, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. एक लक्षात ठेवा, भारताचे वित्तीय लेखे हे वित्त मंत्रालयाद्वारे केले जात नाहीत, तर ते या CAG द्वारे तयार, आणि वित्त मंत्रालयाद्वारे ज्या काही मागण्या केल्या असतात त्या मागण्या आणखी झालेले खर्च आणि उत्पन्न यांचं खूप नियमितपणे परीक्षण आणि अंकेक्षण या CAG द्वारे केलं जातं. आणि त्यानंतर सर्व वित्तीय व्यवहार योग्य प्रकारे वस्तुनिष्ठ प्रकारे झाले आहेत किंवा नाही हे तपासून हा आपला अहवाल CAG वित्त मंत्रालयाला आणि संसदेला सादर करतो. मग बजेटची जी निर्मिती असते की या अर्थसंकल्पाची निर्मिती ही एक मोठी प्रक्रिया असते. त्याला मान्यता देण्याकरता वैधानिक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. संसदेतील सदस्य या अंदाजपत्रकावर चर्चा करतात आणि त्यानंतर त्याला मान्यता. कृपा करून बोलू नका, कृपा करून बोलू नका. मग या अंदाजपत्रकात जे काही मागण्या केल्या असतील, वित्तीय मागण्या, ज्या काही उत्पन्न खर्चाच्या बद्दलची माहिती दिली असेल त्याच्यावर संसदेत चर्चा होते. मी तुम्हाला याच्याबद्दलचा एक महत्त्वाचा मुद्दा सांगू इच्छितो. बरेच वेळा एखाद्या विशिष्ट मंत्रालयाने अथवा विभागाने मागलेल्या खर्चाबद्दल आक्षेप घेतला जातो, त्याला कट मोशन असं म्हणतात. आणि एक संसदेचे काही सदस्य अशा प्रकारच्या कट मोशनच्या माध्यमातून ठराविक खर्च का करण्यात येत आहे त्याच्याबद्दलची माहिती मागवतात. ती माहिती योग्य वाटली नाही तर त्याच्यावर मतदान होऊन किंवा त्याच्यावर चर्चा होऊन त्या विभागाच्या त्या मागण्या कमी जास्त कपात केली जाऊ शकते. बरेच वेळा काही विभागांच्या नवीन मागण्या मंजूर करण्याकरता सुद्धा प्रस्ताव संसदेत ठेवले जातात. तर काही करारोपणाच्या पद्धतीमध्ये किंवा करारोपणाच्या दरांमध्ये, त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्या खासदार श्रीमती सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत 5 वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या कट मोशन्स आणि करेक्शन मोशन सादर केल्यात आणि त्याला मान्यताही मिळालेली आहे. तर एक प्रकारे सुधारणा करण्याकरता, अंदाजपत्रकात बदल करण्याकरता संसदेमध्ये त्यावर चर्चा होते आणि नंतर अंदाजपत्रक मंजूर होतं. बजेट एस्टिमेट्स, अंदाजपत्रकाचा आढावा हा वित्त मंत्र्याद्वारे सादर केला जातो. आज तो सादर केला जाणार. आज आपला जो आर्थिक सर्वेक्षण असेल त्याच्यावरून आपल्या देशाची अर्थ परिस्थिती कशा प्रकारे बदलत आहे, कोणत्या अडचणी आहेत, कोणती आव्हाने आहेत, ते या आर्थिक सर्वेक्षणात आणि त्याच्यावरून संभाव्य अंदाजपत्रकाची कल्पना आपल्याला होते. या आढाव्यानंतर एक सर्व विभाग जे आहेत केंद्र शासनाचे त्याच्याबद्दल माहिती देणारच आहे. त्यांच्या सगळ्या मागण्या, गरजा लक्षात घेऊन अंदाजपत्रक तयार केलं जातं. प्रथम ते भारताच्या कॅबिनेट पुढे, युनियन कॅबिनेट पुढे, मंत्रिमंडळापुढे सादर केलं जातं. त्यामध्ये त्यावर चर्चा होते आणि त्यानंतरच ते पार्लमेंटमध्ये, संसदेत सादर केलं जातं. मग एक प्रकारे अंदाजपत्रकाची ही जी प्रक्रिया आहे ही एका चित्राद्वारे मी इथे सादर केलेली आहे की या अंदाजपत्रकामध्ये मुख्यत्वे करून वार्षिक वित्तीय विवरण, मागण्या, खर्च, महसुली खर्च, भांडवली खर्च यांचं विवरण असतं आणि त्यावर चर्चा होऊन त्याला मान्यता मिळते. सामान्यपणे 1 रुपया कसा खर्च होणार आहे, हा कशा प्राप्त होणार आहे आणि प्रत्यक्षात शासनाला खरोखरच 1 रुपया प्राप्त होणार आहे का, आपण 1 रुपयाचा खर्च करायचं ठरवलं आहे पण हा 1 रुपया खरोखर प्राप्त होणार आहे किंवा नाही, की किती तूट पडणार आहे याची माहिती आपल्याला अंदाजपत्रकातून मिळते आणि त्याचा आलेख आपल्याला अनेक वर्तमानपत्रांमधून. कृपा करून बोलू नका, फार डिस्टर्ब होतोय. हॅलो, बोलू नका. हा रुपया कसा प्राप्त होतो. गीतांजली तुझं माईक बंद कर. हॅलो, कृपा करून हा माईक यांचं कोणाचं तरी बंद करा, मध्ये मध्ये व्यत्यय येतोय. हॅलो, चालू राहून द्या सर, खूप चांगलं चालू आहे. हा रुपया कसा प्राप्त होतो आणि हा रुपया कसा खर्च होतो, रुपया कसा खर्च होतो याची माहिती आपल्याला अंदाजपत्रकातून मिळते. 21-22च्या अंदाजपत्रकाचा जर आपण अंदाज घेतला
आढावा घेतात असं लक्षात येईल की आपल्या शासनाला प्रत्यक्षात 1 रुपयाचा निधीच प्राप्त झालेला नाही, 64 पैसेच प्राप्त झाले. तर सुधारित अंदाजपत्रकानुसार हे 64च्या ठिकाणी 80 पैसे प्राप्त झालेत, पण खर्च मात्र आपण 91 पैशांचा केलेला आहे. म्हणजेच आपली आमदानी जेवढी होती त्याच्यापेक्षा जास्त खर्च आपण या अंदाजपत्रकात केला आहे. मग हा अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर ते पूर्णपणे गोपनीय ठेवलं जातं. त्याच्यातली माहिती अंदाजपत्रकाच्या घोषणेपर्यंत कोणालाही देता येत नाही. तुम्हाला याचं एक उदाहरण सांगतो गमतीदार. इंग्लंडच्या एका वित्त मंत्र्यांनी एकदा अंदाजपत्रक तयार केलं आणि ते आपल्या मित्राला भेटायला क्लबमध्ये गेले. त्यावेळेला त्यांचा मित्र सिगरेट पिताना त्यांनी अर्धवटच सिगरेट पिऊन सोडून दिली. तर ते म्हणाले, असं करू नकोस, तुला उद्यापासून हे फार महागात पडेल. आणि ती बातमी पेपरात आली. त्याचा अर्थ असा झाला की अंदाजपत्रकाच्या गोपनीयतेचा भंग झाला आणि त्यामुळे त्या वित्त मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. बरेच वेळा वित्त मंत्रालयात ज्या काही महत्वाच्या घटना घडणार असतील, ज्या काही बाबी अर्थसंकल्पात समाविष्ट होणार असतील, त्याबद्दलची माहिती गोपनीय ठेवण्याचं कारण असं असतं की नाहीतर त्याचा आगाऊ आढावा आल्यामुळे अनेक उद्योगपती, समाजातील अनेक व्यावसायिक आणि इतर व्यक्ती त्याचा दुरुपयोग करू शकतात, ते टाळण्याकरता. मग हा अंदाजपत्रक तयार केला झाल्यानंतर त्या अंदाजपत्रकाच्या पूर्ततेचा एक समारोह आपल्या देशामध्ये केला जातो. आपला देश तसाही उत्सवप्रिय आहे, त्याला म्हणतात हलवा सेरेमनी. अंदाजपत्रक पूर्ण झाल्यावर वित्तमंत्री आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सोबत राहून त्यांना गोड पदार्थ खाऊ घालतात. यावर्षी मात्र याच्यात बदल झाला. यावर्षी हा हलवा सेरेमनी होणार नाही, त्याच्या बदली मिठाईची पाकिटं दिली जाणार आहे. आणि जोपर्यंत अंदाजपत्रक सादर होत नाही तोपर्यंत त्या वित्त विभागातल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला विभाग सोडून जाता येत नाही. आपल्या संसदेमध्ये जेव्हा हे अंदाजपत्रक सादर होतं तेव्हा त्याच्यावरती चर्चा होते, त्याला म्हणतात जनरल डिस्कशन, सामान्य चर्चा. त्यानंतर अंदाजपत्रकातल्या प्रत्येक मागणी करता वोटिंग म्हणजेच मतदान किंवा प्रस्ताव ठेवला जातो, त्याला म्हणतात वोटिंग ऑन डिमांड. या प्रस्तावावर चर्चा होऊन बरेच वेळा संसदेतील सदस्य त्याच्यापैकी कोणता भाग योग्य, कोणता अयोग्य आहे, कोणता खर्च चांगला, कोणता खर्च गैर, कोणता खर्च वाढवायला पाहिजे, कोणत्या योजना चालू करायला किंवा बंद करायला पाहिजे, याच्यावर खूपच साधक बाधक चर्चा करतात. वेगवेगळ्या उद्योगांवर ज्या प्रकारचं करारोपण झालंय ते योग्य किंवा अयोग्य, वास्तववादी आहे किंवा नाही याचा विश्लेषण करतात आणि त्यानंतर मग त्या अंदाजपत्रकाला मान्यता मिळते. तृणमूल काँग्रेस पक्षाचे श्री डेरेक ओब्रायन यांनी आतापर्यंत 3 वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या खर्चांमध्ये कपात करण्याचे प्रस्ताव देऊन मंजूर करून घेतलेले आहेत. तर अनेक खासदारांच्या बद्दल असं सांगता येईल की त्यांनी अत्यंत हिरिहिरीने या संसदेच्या एकंदरीत चर्चेमध्ये भाग घेऊन अंदाजपत्रकात बदल घडवून आणले आहेत. अंदाजपत्रक मंजूर झालं की त्याला म्हणतात वित्त विधेयकाला मंजुरी देणं. मग या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी कशी होते, तर संसदेने पारित केलेलं अंदाजपत्रक नंतर सर्व विभागांना वित्त मंत्रालयाद्वारे कळविलं जातं आणि त्या आधारावर त्या त्या विभागांना त्या वर्षात तो निधी खर्च करण्याची अनुमती मिळते किंवा निधी उभारण्याची अनुमती. आता एक महत्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला आपल्या अंदाजपत्रकाचं सांगतो. 1905-06 पासून आपल्या अंदाजपत्रकात एक महत्वाचा बदल करण्यात आला, त्याला म्हणतात जेंडर बजेटिंग. म्हणजे स्त्रियांकरता वेगवेगळ्या योजना, त्यांच्या कल्याणाच्या वेगळ्या योजना आणि त्याच्याकरता वित्तीय तरतूद. आणि 1904-05 सालापासून ही तरतूद, हा जेंडर बजेट हा आपल्या अंदाजपत्रकाचा, स्त्रियांचं अंदाजपत्रक हा एक महत्वाचा घटक झाला आहे. या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी कशी होते, तर एक लक्षात ठेवा की संसदेने पास केलेल्या अंदाजपत्रकालाच फक्त मान्यता आहे. जर संसदेने अंदाजपत्रक नाकारलं किंवा त्याच्यावर चर्चा होऊन संसदेत सरकार अंदाजपत्रक यशस्वी करू शकलं तर सरकार पडू शकतं, म्हणजेच प्रधानमंत्र्यांना आणि वित्तमंत्र्यांना राजीनामा देखील द्यावा लागू शकतो. शासनाचे खर्च उत्पन्न यावर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रत्येक योजनेला संसदेद्वारे मान्यता मिळते आणि ज्या योजनांना मान्यता मिळाली असेल त्यांनाच पुढे चालविता येतं. मग तुम्हाला याचं एक उदाहरण सांगतो. 1914-15 साली भारत सरकारने मनुष्य विकास बळासाठी स्किल इंडिया नावाचा एक योजना आखली आणि ती संसदेपुढे ठेवली. त्याच्याकरता एका स्वतंत्र विभागाची स्थापना करण्याचा प्रस्ताव दिला आणि तो नंतर मंजूर झाला. आज भारतभर आपण विद्यापीठांच्या माध्यमातून सुद्धा विविध कौशल्य विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी पाहतो. तिचं जे काही मूळ स्वरूप आहे ते या केंद्र शासनाच्या योजनेमध्ये आहे, लक्षात घ्या. मग बजेट हे एक चक्र आहे. बजेटची आखणी, त्याच्या संसदेत त्याला कायद्याच्या स्वरूपात मान्यता देणं, मग त्याची अंमलबजावणी आणि त्याचं परीक्षण अशा प्रकारे होते. गेल्या 5 वर्षांच्या अंदाजपत्रकाचा जर आपण विचार केला तर तुमच्या असं एक महत्वाची गोष्ट लक्षात येईल की सातत्याने महसुलात वाढ होत आहे. आपण तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जीएसटी नावाचा जो कर सुरू केला त्यामध्ये सुरुवातीला 80 ते 90 लाख कोटी रुपयांचं उत्पन्न ते आता वाढून 1,53,000 कोटींपर्यंत वाढलेलं आहे.
भांडवली खर्चात मोठा वाढ झाला. याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. भारतामध्ये हायवेज, नॅशनल हायवेज ज्याला म्हणतात, राष्ट्रीय महामार्ग 1911-12 पर्यंत फक्त 500 किलोमीटरचे होते. तर 1920-21 पर्यंत त्यांची लांबी वाढून 7000 किलोमीटर झालेली आहे. भारतातल्या आता 25 शहरांमध्ये मेट्रो प्रस्तावित असून 13 मध्ये मेट्रो सेवा सुरू झालेली आहे. हा मोठा बदल जो आहे हा भांडवली खर्चात वाढ झालेल्या वाढीमुळे झालेला आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात आपली भारताची संरचना जी आहे ती खूप उत्तम प्रकारे विकसित होते. महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग तयार होत आहे, हे आपल्याला लक्षात असेलच. मग या बजेटवर नियंत्रण कसं ठेवलं जातं? तर लक्षात ठेवा, बजेट तयार करणं पुरेसं नाही आहे. बजेट तयार झाल्यानंतर त्याची खरोखर अंमलबजावणी होत आहे का, आणि अंमलबजावणी होत असताना त्यात काही अडचणी आहेत का, याचा आढावा घेतला जातो. सामान्यपणे बजेट तयार झाल्यावर एप्रिल महिन्यात त्याचा प्रथम आढावा घेतला जातो. त्यानंतर प्रत्येक 3 महिन्यांनी या अर्थसंकल्पाचा आढावा घेतला जातो. त्याच्याकरता एक अंतर्गत माहिती पद्धती प्रस्थापित केली जाते की कोणत्या विभागांनी खर्च कशा प्रकारे सुरू केला आहे, खर्च योग्य प्रकारे होत आहे का, या खर्चामध्ये किंवा अंदाजपत्रकात काही नवीन बदल घडवण्याची आवश्यकता आहे का, याचं अंतर्गत अंकेक्षण केलं जातं. त्याच्यावर एका संसदीय समितीद्वारे नियंत्रण ठेवलं जातं. ही संसदीय समिती प्रत्येक मंत्रालयातून ती माहिती प्राप्त करते, खर्च योग्य प्रकारे झाला आहे किंवा नाही याचा आढावा घेते आणि त्यानंतरच अंदाजपत्रकाला पुढे जाण्यास चालना देते. भारतामध्ये महिला प्रधानमंत्री आणि महिला वित्तमंत्री हा एक महत्वाचा भाग आहे. श्रीमती इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री आणि त्यांनी सुद्धा वित्त विधेयक आणि अर्थसंकल्प 2 वेळा सादर केलेला आहे. तर श्रीमती निर्मला सीतारामन या भारताच्या पहिला वित्तमंत्री, त्यांनी आतापर्यंत 4 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. अंदाजपत्रकाचं जे भाषण असतं भारताच्या संसदेपुढे जे होतं 1 फेब्रुवारीला जे उद्या होणार आहे, ते प्रदीर्घ असलं पाहिजे का? तर तुम्हाला त्याच्याबद्दल एक फार मनोरंजक गोष्ट सांगते. भारताच्या एका उत्तम अर्थमंत्र्यांनी सी.डी. देशमुख यांनी 7 वेळा अंदाजपत्रक सादर केलं, पण त्यांचं अंदाजपत्रक अत्यंत संक्षिप्त असायचं, अत्यंत मुद्देसूद आणि वस्तुनिष्ठ, आणखी नेमक्या मुद्द्यांना स्पर्श करणारं. तर सर्वात प्रदीर्घ लांबीचं अंदाजपत्रक सादर करण्याचा सन्मान श्री पी.व्ही. चिदंबरम 132 आणि प्रणव मुखर्जी यांना 202 पॅरेग्राफचं परिच्छेदांचं अंदाजपत्रक त्यांनी सादर केलेलं आहे. चिदंबरम यांनी 173 अंदाजपत्रकांचं परिच्छेदांचं अंदाजपत्रक 8 वेळा सादर केलं आहे. तर यशवंत सिन्हा देखील या रेसमध्ये काही मागे नाहीत, त्यांचेही अंदाजपत्रक प्रदीर्घ स्वरूपाचे असतात. नेमके, अचूक, वस्तुनिष्ठ आणि फारच मुद्देसूद असे अंदाजपत्रक सादर करण्याचं कौशल्य फक्त यशवंतरावजी चव्हाण आणि सी.डी. देशमुख यांनाच होतं असं म्हटलं पाहिजे, कारण त्यांचे अंदाजपत्रक अत्यंत संक्षिप्त स्वरूपाचे राहिले. भारताच्या अंदाजपत्रकाचं आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. भारताचे माजी प्रधानमंत्री आणि वित्तमंत्री असणारे श्री मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा अंदाजपत्रक सादर केलेलं आहे. तर यशवंत सिन्हा यांनी अंदाजपत्रकाचा तिथी बदलल्यावर प्रथमतः 30वं अंदाजपत्रक सादर केलेलं आहे. मग या अंदाजपत्रकात कशावर खर्च होत असतो? तर अंदाजपत्रकामध्ये मुख्यत्वे करून गृहनिर्मिती, शहरी विकास, आरोग्य, वाहतूक, रेल्वे, मानवी संसाधनांचा विकास, गृहविकास आणि कृषी आणखी उद्योग यांच्यावर खर्च होतो. सामान्यपणे या खर्चाचं स्वरूप गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार बदलत जातं. तुम्ही जर पाहिलं असेल तर गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण विकासावर सर्वाधिक खर्च झाला, त्याच्यानंतर वाहतूक विकासावर सर्वाधिक खर्च झाला, त्याच्या खालोखाल कृषी आणखी शिक्षण विभागावर खर्च झाला आणि नव्याने महत्वाचा भाग सुरू झाला तो म्हणजे नागरी विकास. आपल्या देशात स्मार्ट सिटी योजना अंदाजपत्रकाच्या माध्यमातून राबविण्यात आली आणि ती अत्यंत यशस्वीपणे आता वापरली जात आहे. मग आपल्या ह्या अंदाजपत्रकात पूर्वी सांगितल्याप्रमाणे महसुली अंदाजपत्रक जे असतं ते सामान्यपणे करारोपणाशी संबंधित असतं. वेगवेगळ्या प्रकारचे कर, शासनाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, त्यांच्या पेन्शन्स, भांडवली व्याजाचा खर्च, अनुदाने या संबंधातल्या सगळ्या खर्चांचा विचार आणि उत्पन्नाचा विचार या महसुली अंदाजपत्रकात होत असतो. केंद्र शासनाच्या या अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्ष कर हा एक अत्यंत महत्वाचं उत्पन्नाचं माध्यम आहे. त्याच्या खालोखाल अप्रत्यक्ष कर, त्याच्यानंतर गैरकर, करा व्यतिरिक्त इतर माध्यमातून प्राप्त होणारं उत्पन्न आणि भांडवली उत्पन्न, अशा प्रकारे आपल्याला अंदाजपत्रकासाठी निधी उपलब्ध होतो. या अंदाजपत्रकात प्राप्त झालेला निधी सामान्यपणे नियोजित खर्चावर व्हावा अशी आपली अपेक्षा असते, परंतु असं होत नाही. बरेच वेळा अनियोजित खर्च, ज्याला नॉन प्लॅन एक्सपेंडिचर असं म्हणतात, त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो.
हा नॉन प्लॅन एक्सपेंडिचर कशावर होतो, तर संरक्षण खात्याच्या काही गरजा असतात, वेगवेगळ्या प्रकारची अनुदानं असतात आणि इतर खर्च असतात. मी तुम्हाला याचं अजून एक उदाहरण सांगतो. ज्या ज्या देशांमध्ये कल्याणकारी योजना मोठ्या प्रमाणात राबविल्या जातात, कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाते, त्या देशामध्ये हा गैर योजनाचा खर्च वाढतो. आपल्या देशामध्ये 2004 सालापासून शासनाने पेन्शनची योजना बंद करण्याचं कारण हा गैर योजनेचा खर्च कमी करणं हा आहे. भांडवली खर्च जो आहे शासनाचा, हा मुख्यत्वे करून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविण्यासाठी असतो. त्यामध्ये भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च यांना महत्व आहे. शासनाला अनेक प्रकारचे प्रकल्प राबवायचे असतात. मग धरणं असतील, रस्ते असतील, पुलं असतील, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन कारखान्यांची आणखी कृषी विकासाच्या योजना असतील, या सर्वांकरता जो खर्च होतो तो भांडवली स्वरूपाचा असतो. मग आपल्या देशातल्या महसुली आणि भांडवली खर्चाचा विचार जर आपण केला तर आपल्या असं लक्षात येईल की गेल्या 2001 सालापासून सातत्याने भांडवली खर्चामध्ये वाढ होत आहे. ही एक अत्यंत समाधानाची आणि विलक्षण महत्वाची बाब आहे. जसा जसा देशाचा भांडवली खर्च वाढत जातो, देशाच्या आर्थिक विकासाला दीर्घकालीन योजनांना चालना मिळत असते. मग आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महसुलातली घट, व्यापार, ज्याला आपण तूट म्हणतो. एक लक्षात ठेवा, कोणताही विकसनशील देश असेल, मग भारत असो किंवा इतर कोणताही देश, त्यांच्या अंदाजपत्रकात तूट राहणारच, कारण या देशांच्या अर्थव्यवस्थेवर होणारा खर्च, विकास योजनांवर होणारा खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्तच राहणार आहे. सामान्यपणे जेव्हा महसूल पासून प्राप्त होणारा उत्पन्न हे खर्चापेक्षा कमी असतं, त्यावेळेला अशा प्रकारची तूट दिसून येते. प्रत्येक सरकारला ही तूट निर्माण झाल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या करांच्या माध्यमातून किंवा कर्जांच्या माध्यमातून ही तूट भरून काढावी लागते. मग या तुटीची कारणं कोणती आहेत? तर एक तर आपली निर्यात वाढली नाही आणि आयात वाढली तर तूट वाढते. महागाईचा दर वाढला, स्फीतीचा दर वाढला तर तूट वाढते. वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांच्या आणि नागरिकांच्या खर्चामध्ये अचानक वाढ झाली किंवा वाढ ठरवून जरी झाली तरी सुद्धा तूट वाढते. आणि आपल्या विनिमयाचा दर जर असेल, चलनाचा हा जर घटला किंवा तो अनावश्यकरित्या वाढविला असेल तर ही तूट वाढत असते. मग ही तूट 4 प्रकारची असते. महसुली तूट असू शकते, राजकोषीय तूट असू शकते, प्राथमिक स्वरूपाची तूट असू शकते किंवा मॉनिटाईज मौद्रिक स्वरूपाची तूट असू शकते. एक लक्षात ठेवा की ज्या देशांमध्ये ही तूट फार वाढते तिथे कर्जाचा सापळा, त्याला डेट ट्रॅप असं म्हणतात, फार मोठ्या प्रमाणात कर्ज आपण घेतलं असेल परकीय देशांमधून, विदेशी संस्थांकडून, वित्तीय संस्थांकडून, आंतरराष्ट्रीय संस्थांकडून, तर त्या कर्जाची आपल्याला परतफेड तर करावीच लागते. या कर्जावर व्याजही असतं. आपल्या शेजारच्या पाकिस्तान या देशाची परिस्थिती आज या कर्जाच्या सापळ्यात सापडलेल्या देशासारखी झालेली आहे. ज्या देशामध्ये महागाई सातत्याने वाढत असते, किमती सातत्याने वाढत असतात, तिथे देखील तूट वाढते. जो देश विदेशी मुद्रेवर पूर्णपणे अवलंबून आहे, अशा देशांना तुटीचा धोका नेहमीच असतो. त्याचं उत्तम उदाहरण थायलंड आहे. आणि ज्या देशामध्ये विकासाच्या नवीन योजनांना चालना योग्य प्रकारे मिळत नाही, तिथे ही तूट वाढते. मग आता सुदैवाने जर आपण गेल्या 5 वर्षात 10 वर्षांचा तुटीचा विचार केला 2012 सालापासून 21 पर्यंत, तर 5.8% एवढी जी तूट होती ती आता घसरत 3% आलेली आहे. ही एक प्रकारे भारतीय योजनाकारांच्या कल्पकतेचं, दूरदृष्टीचं आणि योजनेचं अंदाजपत्रकातल्या शिस्तीचं लक्षण आहे. मग आपल्या अंदाजपत्रकाचे, अर्थसंकल्पाचे महत्वाचे घटक कोणते आहेत? एक तर करांमधील सुधारणा. हे लक्षात ठेवा, खूप जास्त करांचा दर लावला, खूप जास्त मोठ्या प्रमाणात कर आकारले की महसूल वाढत असेल, पण तो सुरुवातीला, पण त्यातून कर चोरीचं प्रमाण वाढतं, अंदाजपत्रक बिघडतंच. कर लावणं हा काही शासनाला मिळालेला एक अनिर्बंध अधिकार नाही. कराचा विवेकपूर्ण वापर करणं. उलट ज्या देशांमध्ये कराचे दर कमी असतात त्या देशांमध्ये महसूल वाढतो, असा जगाचा अनुभव आहे. आपल्या पूर्वीचा एक समज होता की जितके जास्त कर आपण श्रीमंतांवर, मोठ्या संस्थांवर लावू तेवढा महसूल वाढेल. हे प्रत्यक्षात घडून येत नाही. आणि म्हणूनच गेल्या काही वर्षांमध्ये भारतात मोठे करारोपणातले बदल झालेत आणि त्याच्यामध्ये कर कमी, कंपनींवरचा कर 35%वरून 40%वरून 25%पर्यंत आपण आणला, तरी देखील तो जास्तच आहे. दुसरं म्हणजे शासनाने आपल्या देशामध्ये व्यवसाय करण्याकरता लोकांना सुविधा आणखी संधी उपलब्ध करू. ज्या देशात व्यवसाय करणं अधिक सोपं जातं त्या देशाचा आर्थिक विकास झपाट्याने होतो. मग आपल्या देशामध्ये पूर्वी लायसन्स परमिट राज होतं, सर्व ठिकाणी परवाने लागायचे, त्यातून काळा बाजार आणि भ्रष्टाचार व्हायचा. आपण जितके हे परवाने आणि लायसन्स कमी करू, जितका शासनाचं नियंत्रण कमी करू, तितका व्यवसायाचा आणि अर्थव्यवस्थेचा विकास होतो. असं म्हटलं जातं की लीस्ट गव्हर्नन्स इज द बेस्ट गव्हर्नन्स. जितकं कमी शासनाचा हस्तक्षेप असेल तितका विकास झपाट्याने होतो. शिक्षणावर
कौशल्यावर विकास खर्च केला पाहिजे, ग्रामीण क्षेत्राचा विकास केला पाहिजे, राजकोषीय शिस्त लावली पाहिजे, वित्तीय क्षेत्रातले बदल घडवून आणले पाहिजे, सामाजिक क्षेत्रातले बदल घडवून आणले पाहिजे आणि कृषी क्षेत्रातले बदल, हे सर्व आपल्या अंदाजपत्रकाचे आधारस्तंभ आहे. मग आपल्या या दृष्टीने शासनाने गेल्या वर्षात काही केलं आहे का? उत्तर आहे हो. शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकास याला प्राधान्य देण्यात आलं आणि हा आपल्या अंदाजपत्रकाचा एक महत्वाचा भाग मानण्यात आला. यासोबतच भारत सरकारने गेल्या काही वर्षांपासून डिजिटल इंडिया ही योजना आपल्या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपात आखली. आपल्याला त्याचा प्रभाव दिसत असेल. आपण अगदी ग्रामीण भागात कुठेही गेलात तरी आजकाल आपण दुकानामध्ये रोख पैसे देत नाही, आपण पेटीएम, भीम, जीपे, फोन पे सारखं एखादं ऍप वापरतो. हा खूपच मोठा बदल आहे. वित्तीय साक्षरता त्याच्यातून वाढली, डिजिटल साक्षरता आणि संगणकाचा वापर वाढला आणि याच्यामुळे अधिक पारदर्शकता, सुशासनाकडे जाणारं एक मोठं पाऊल म्हणून आपण या डिजिटल इंडियाकडे पाहिलं पाहिजे. याच्यामुळे स्पष्टता आली. तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना अनुभव असेल की आपली स्कॉलरशिप आपल्या बँक खात्यामध्ये सरळ जमा होते, शेतकऱ्यांना मिळणारा निधी त्यांच्या बँक खात्यात जमा होतो. एक प्रकारचे पारदर्शकता आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण. याच्याचमुळे तुम्ही कदाचित कालचाच जर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा अहवाल वाचला असेल तर भारताचा भ्रष्टाचाराच्या संदर्भातला 98वा क्रमांक आता घसरून भारताचा 85-84 क्रमांकावर आला, म्हणजे एक प्रकारे सुधारणा झाली. मग या अंदाजपत्रकाचा बाजारपेठेवर काय प्रभाव होतो, शेअर बाजारावर काय प्रभाव होतो? सामान्यपणे अंदाजपत्रकाचा शेअर बाजारावर प्रभाव आपल्याला दरवेळेला दिसून येतो. बरेच वेळा अंदाजपत्रक घोषित झालं की दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी अनेक कंपन्यांचे शेअरचे भाव गडगडतात. शेअर बाजारातला निर्देशांक खाली किंवा वरती येतो. याचं कारण कोणकोणत्या व्यवसायांवर, कोणत्या क्षेत्रावर कसा प्रभाव होणार आहे याचा आढावा सामान्यपणे व्यावसायिक घेतात, कंपन्या घेतात. आणि जर हा प्रभाव चांगला असेल तर स्वाभाविकपणे अंदाजपत्रकाचं व्यवसायाद्वारे, उद्योगांद्वारे स्वागत केलं जातं. हा प्रभाव जर प्रतिकूल असेल तर त्याच्याबद्दल एक नकारार्थी भावना निर्माण होत असते. आपण याच्याबद्दलच्या मुलाखती वर्तमानपत्रात वाचतोच. मग गेल्या काही वर्षात अंदाजपत्रकाच्या एकंदर कार्यपद्धतीत काही महत्वाचे बदल झाले, ते आपल्या लक्षात मी आणून देऊ इच्छितो. 2016 पासून वित्तीय शिस्त हा एक महत्वाचा भाग बनण्यात आला आणि त्याच्याकरता रिअल टाइम मॉनिटरिंग, म्हणजे प्रत्यक्ष कालानुसार, म्हणजे एखादी योजना जर 3 महिन्यात पूर्ण व्हायची असेल तर 3 महिन्यात तिचा योग्य वेळी आढावा घेऊन तो खर्च, ती योजना राबवल्या गेली किंवा नाही आणि त्याच्याप्रमाणे अंदाजपत्रकातल्या राशीचा वापर केला किंवा नाही याचा आढावा घेण्याची पद्धत सुरू झाली. ही वित्तीय शिस्त लावण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आणि खूपच चांगलं पाऊल आहे. दुसरी गोष्ट, जशी शिस्त लागली असेल, जसा योग्य खर्च झाला तेवढेच पैसे मिळतील. म्हणजेच पैसे बरीच वेळा अंदाजपत्रकामध्ये निधी आवंटित केला जातो, योजना राबविली जात नाही, मग वर्षाच्या शेवटी तो निधी तसाच पडलेला दिसून येतो. ते टाळण्याकरता डायरेक्ट लिंक टू कॅश डिस्बर्समेंट, योजना आखून राबवली असेल तरच पैसे मिळतील त्या विभागाला, नाहीतर मिळणार नाहीत, अशा प्रकारचा बदल. याला परफॉर्मन्स असेसमेंट किंवा कामगिरीचं मूल्यमापन करणारा अंदाजपत्रक असं नाव देण्यात आलं आणि याच्यामुळे वित्तीय नियंत्रणात मोठी सुधारणा भारतामध्ये झाल्याचं आढळून येतं. यासोबत आणखीन एक महत्वाचा बदल आपले माजी वित्तमंत्री माजी वित्तमंत्र्यांनी केला, तो म्हणजे दायित्व पद्धती. प्रत्येक विभागाचं दायित्व निर्धारित करण्यात आलं आणि त्या दायित्वानुसारच श्री अरुण जेटली यांनी ही पद्धत सुरू केली की दायित्व निर्धारित करायचं आणि ज्याचा खर्च ठरविल्याप्रमाणे होणार नसेल त्याला पुढील निधी मिळणार नाही. ही अकाउंटेबिलिटी सिस्टीम प्रस्थापित झाली. याचा आणखीन एक प्रभाव तुम्हाला सांगतो की आपण इन्फ्रास्ट्रक्चर, औद्योगिक संरचनेत मोठा बदल घडवून आणायचं ठरवलं. तुमच्या माहिती करता सांगतो की या दृष्टिकोनातून गैरपारंपरिक ऊर्जा स्रोतांना महत्व देण्याचं ठरवलं. भारत आज जगामध्ये सौर ऊर्जा निर्माण करणारा 4था देश झाला आहे. 9व्या क्रमांकावरून भारताने मोठीच उडी घेतलेली आहे. हे आपल्याला या शिस्तीमुळे शक्य झालेलं आहे. मग अजून एक महत्वाचा करारोपणात झालेला बदल म्हणजे करारोपणाच्या पद्धतीमध्ये अंदाजपत्रकांमधून सातत्याने बदल. श्रीमती निर्मला सीतारामन यांनी 3 महत्वाचे बदल घडवले. एक तर आयकरदाता जो कोणी असेल त्याच्या आयकराच्या पत्रकाचं मूल्यमापन यापूर्वी आयकर अधिकाऱ्याद्वारे समोरासमोर म्हणजे प्रत्यक्ष पाहून होत असे, त्याला आता त्यांनी फेसलेस ही पद्धत वापरलेली आहे. या फेसलेस पद्धतीमुळे कोणाचं आयकराचं विवरण कोण तपासत आहे हे कळत नाही, त्याच्यामुळे भ्रष्टाचारावर मोठं नियंत्रण आहे. करांची नवीन पद्धतही सुरू झाली, त्याच्यामुळे छोट्या करदात्यांना मोठा लाभ, आर्थिक लाभ झालेला आहे. अशा अनेक प्रकारचे बदल अंदाजपत्रकातून आपल्या वित्तमंत्र्यांनी सातत्याने केले आहेत. प्रत्येकच वित्तमंत्र्यांनी त्याच्याकरता मोठं योगदान दिलेलं आहे. मग या अंदाजपत्रकांबद्दल जेव्हा आपण विचार करतो तो मुख्यत्वे करून करांबद्दल, की आम्हाला करांमध्ये कोणत्या सवलती मिळणार आहे, आयकर वाढणार आहे का कमी होणार आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या आयकराच्या दृष्टीने सवलती. परंतु हेच काही अंदाजपत्रक नाही, कारण लक्षात ठेवा भारतामध्ये आयकर देणाऱ्या व्यक्तींची संख्या केवळ 3-3.5-4% आहे. त्यामुळे आयकराच्या
सोबतच इतरही घटकांचा विचार करणं आवश्यक असतं. मग आपल्या अंदाजपत्रकातून आपण आर्थिक प्रगती साधत आहोत का? उत्तर होकारार्थी जरी असलं तरी आजच्या घटनेला या अंदाजपत्रकातून अपेक्षित लाभ सर्वसामान्य जनतेला पूर्णपणे मिळाला आहे असं कोणी म्हणणार नाही. निश्चितपणे बदल होत आहे, सकारात्मक बदल होत आहे, परंतु अद्याप अनेक गोष्टी पूर्ण कराव्याच्या आहेत. या आपल्या अंदाजपत्रकाबद्दल सांगताना असं म्हणता येईल की आपल्या देशापुढच्या आर्थिक आव्हानांना तोंड देण्याकरता अर्थसंकल्प तयार केले जातात, परंतु त्याच्यात अनेक आव्हानं आपल्या डोळ्यापुढे अजूनही आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक विकासाचा दर सातत्याने वाढता कसा ठेवता येईल, भारताचं सकल उत्पाद कसं वाढविता येईल आणि ते डबल डिजिट 2 आकड्यात कसं नेता येईल, 11% आपला जीडीपी रेट कसा वाढू शकेल, यावर लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याशिवाय आपल्या देशातल्या जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता निधीच उपलब्ध होणार नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे सर्वसमावेशक आर्थिक विकास. आर्थिक विकास काय विशिष्ट घटकांचा करणं हे काही शासनाचं कार्य नाही आहे. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घटकाला, प्रत्येक वर्गाला योग्य न्याय देणारा सर्वसमावेशक इन्क्लुझिव्ह ज्याला म्हणतात अर्थसंकल्प आणि अंदाजपत्रक आणि आर्थिक धोरण असलं पाहिजे, त्याच्या अंमलबजावणी करता प्रयत्न केला पाहिजे. तिसरं महत्वाचं म्हणजे शासनाचा एकंदरीतच योजना ज्या आहेत त्या कितीही कागदोपत्री चांगल्या असल्या तरी त्यांची प्रत्यक्ष उत्तम अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याच्याकरता अंदाजपत्रकाच्या माध्यमातून वित्तीय शिस्त कशी लावता येईल हेही एक आव्हान आपल्या पुढे आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत हा एक विशाल देश आहे, अजस्त्र आकाराचा देश आहे, फार मोठी लोकसंख्या या देशात. या समाजातला सगळ्यात बहुसंख्य वर्ग शेतकरी आणि ग्रामीण भागात राहतो. त्याच्या आशा आकांक्षाचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पातून उमटतं का? तसं ते उमटत असेल तर ते कशा प्रकारे उमटतं? या ग्रामीण भागात राहणाऱ्या गलिच्छ वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या अडचणी आपण सोडवतो आहोत का? त्यांना चांगलं ऊर्जा, चांगलं पाणी, चांगल्या निवासाच्या सुविधा आपण उपलब्ध करून देत आहोत का? त्यांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आपण समाविष्ट करून देत आहोत का? ही खरी आव्हानं आहेत. या दृष्टीने अनेक योजना शासन आखत आहे. जनधन योजना असेल किंवा उज्ज्वला योजना असेल, ग्रामीण सडक योजना असेल, परंतु जोपर्यंत या योजना मूर्त स्वरूपात आणि वास्तवात येत नाही आणि सर्व समावेशक कार्यक्रमांना खऱ्या अर्थाने आपण अंमलबजावणी करत नाही, तोपर्यंत अर्थसंकल्प यशस्वी झाला असं कोणीच म्हणणार नाही. गेल्या 3 वर्षामध्ये आणखीन एक आव्हान आपल्या देशापुढे निर्माण झालं, ते म्हणजे आजारांचं आणि त्यातून निर्माण झालेल्या आरोग्याच्या सोयीविषयी असलेल्या अनास्थेचं. आपल्या देशात आरोग्याच्या सोयी अद्यापही पुरेशा उपलब्ध नाही. मग गेल्या अर्थसंकल्पापासून, गेल्या 3 अर्थसंकल्पापासून जो आपला अर्थसंकल्पाचं लक्ष राहिलं आहे ते अधिकाधिक वैद्यकीय इस्पितळं कशी निर्माण करता येतील, आरोग्य सेवांची रचना आणि दर्जा कसा सुधारता येईल हा राहिलेला आहे. आणि म्हणून तुम्ही पाहाल की भारताचा आता हेल्थ केअर, आरोग्य विकासावरचा खर्च सातत्याने वाढत आहे. एकंदरीतच भारताच्या नवीन अर्थव्यवस्थेला दिशा देण्याकरता आपले माजी राष्ट्रपती श्री APJ कलाम यांनी जी दिशा दाखवली होती त्याचे 10 महत्वाचे मुद्दे आहेत ते सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल. एक तर भौतिक आणि सामाजिक संरचनेमध्ये सुधारणा करणं, डिजिटल इंडियाची निर्मिती करणं, पारंपरिक ऊर्जेला फाटा देणं, शेतकऱ्यांची उत्पादकता आणि उत्पन्न वाढविणं, आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देणं, अंतरिक्षात भारताचा दबदबा वाढविणं, ग्रामीण भागाचा विकास करणं, सुशासन निर्मिती करणं, जलव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था यांच्यामध्ये अधिक सुधारणा घडवून आणणं, जलसंपादन आणि जलसंपदेचा योग्य वापर करणं, स्वच्छ नद्या तयार करणं, अशा अनेक घटना आपल्या माजी राष्ट्रपतींनी पाहिल्या होत्या. त्याला आपण व्हिजन 2020 म्हणतो. ती जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा अर्थसंकल्प यशस्वी झाला असं म्हणता येईल. एकंदरीतच अर्थसंकल्प कशा करता असतो तर अर्थव्यवस्था नावाच्या एका प्रचंड आकाराच्या यंत्रणेला जिवंत ठेवण्याकरता, सुदृढ करण्याकरता त्या दृष्टीने अर्थसंकल्प व्हावा. त्यातून आपल्या सर्वांचं समाधान आणि सर्वांना सुख संपदा मिळावी अशी आशा करतो आणि थांबतो. धन्यवाद. विषय मार्मिक अशा शब्दामध्ये सर मार्गदर्शन केले. तर वाणिज्य विभागाचा एन्सायक्लोपीडियाच आमच्याशी बोलत होता का असं या व्याख्यानाच्या निमित्ताने मला वाटतं. आणि यानंतर मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर निंबाळकर साहेब यांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावी या संदर्भात विनंती करतो. नमस्ते. रयत शिक्षण संस्थेचे चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स आज आपण वार्षिक अंदाजपत्रक याविषयी एक ऑनलाईन व्याख्यान आयोजित केलेलं. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे की ज्यांनी
अतिशय अभ्यासपूर्ण आणि सहज साध्या सोप्या भाषेत ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. अर्थसंकल्प हा कसा बघायचा, कसा त्याचा अभ्यास करायचा याविषयी माहिती सांगितली असे आदरणीय डॉक्टर संजय कप्तान सर, माझे सहकारी वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर कळमकर सर, IPDC कोऑर्डिनेटर मोरे सर, उपप्राचार्य बावके सर आणि माझे सर्व सहकारी व विद्यार्थी मित्रांनो, की दरवर्षी अंदाजपत्रक आणि अंदाजपत्रक सादर करत असताना पुढील वर्षामध्ये आर्थिक तरतुदी काय आहे, येणारा पैसा आणि जाणारा खर्च होणारा पैसा याविषयीचं विवेचन अर्थसंकल्प झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात किंवा आपण बातम्यांना सरळ सोप्या भाषेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली. सर आपला अभ्यास आवाज येत नाही. आवाज येत नाही आहे. हॅलो हॅलो, येतोय आवाज? हॅलो, हा येतोय का? हा येतोय, आता येतोय. हा येतोय. हा तर कप्तान सर, मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं आणि आमच्या सर्व स्टाफच्या वतीनं खरोखर मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण अभ्यास आणि कप्तान सर ह्याचे खूप जुनं नातं आहे की कोणताही विषय असला तरी तुमची विषय मांडण्याची जी पद्धत आहे ती अतिशय प्रभावी आहे. की ज्या विषयातलं एखाद्याला काही गंध नसेल तरी देखील तो विषय समजून सांगण्याची क्षमता किंवा एक कला आपण अवगत केलेली आहे आणि याचा निश्चितच आम्हाला उपयोग होईल. कारण या अर्थसंकल्पामध्ये काही शब्द असे असतात की ती महसुली तूट वगैरे किंवा GDP आणि मग बरेच संकल्पना, आणि मग हा काय फक्त कॉलेजसाठी नाहीये किंवा फक्त वाणिज्य विभागासाठी नाहीये, तर हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी हा अर्थसंकल्प आहे आणि त्याला तो समजला पाहिजे. जसं आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण आर्थिक नियोजन करतो, तोच प्रकार या ठिकाणी देशाच्या आर्थिक नियोजनाचा आहे की कोणतं क्षेत्र आपण डेव्हलप केलं पाहिजे, कोणतं क्षेत्र मागं पडलेलं आहे, भविष्यकाळ कसा आहे. सर आपण खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली. आता आणि जवळजवळ 1 तास 1.25 तास आपण अर्थसंकल्पावर बोलत होता. आता जास्त वेळ न घेता मी पुनश्च एकदा तुम्ही उपस्थित राहिलात आणि यानंतर देखील आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. वेळोवेळी आम्ही तुमच्याशी संपर्क साधू. आपण वेळ काढला त्याबद्दल मी पुनश्च एकदा महाविद्यालयाच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अतिशय मार्मिक असं विवेचन साहेबांनी केलेलं आहे, अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलेलं आहे. खरं सांगायला म्हणजे साहेबांची कन्सेप्ट अशी होती की वाणिज्य विभागाचं कॉलेज म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना, प्रत्येक शिक्षकांना हे बजेट कसं तयार होतं, त्या पाठीमागची पार्श्वभूमी काय, या पार्श्वभूमीचा उपयोग आपल्याला झाला पाहिजे. सामान्य लोकांपर्यंत बजेटचं महत्व आपल्याला सांगता आलं पाहिजे की सरकार आपल्यासाठी सातत्याने काम करत असतं, ही जी भावना आहे आणि इकॉनॉमी कशी डेव्हलप होते आणि ही शेतकऱ्यांपर्यंत, औद्योगिक क्षेत्रापर्यंत कशी पोहोचते, या संदर्भात सुंदर असं विवेचन डॉक्टर संजय कप्तान सरांनी केलेलं आहे. साहेबांची जी संकल्पना आहे ती रुजलेली आहे. त्या संदर्भात या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचे डॉक्टर सय्यद सर, यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावे. डॉक्टर सय्यद सर. हॅलो हॅलो. हा बोला सर. आवाज येतोय? आवाज येतोय? हा येतोय. हॅलो. हा. रयत शिक्षण संस्थेचं चंद्ररूप डाकले, जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, रामपूर. आज आपण अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक 2022-23 यावर जे भाष्य केलेलं आहे, मी एक अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून पहिल्यांदा डॉक्टर संजय कप्तान सरांचं त्या ठिकाणी आभार मानेल. सर आपण खरंच 78 स्लाइड्स त्या ठिकाणी आहे आणि अर्थसंकल्पाचा इथून जी सुरुवात केली तर शेवटपर्यंत तुम्ही अर्थसंकल्पाचे जे घटक आहेत आणि पूर्ण ज्या काही उदाहरण दिली सर, ती एक म्हणजे त्याच्यात मी आता शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही सर, इतकं अतिशय सुंदर. म्हणजे मी प्रत्येक पॉइंटचं त्या ठिकाणी तुम्ही जेवढी स्लाइड्स त्या ठिकाणी दाखवत होता त्या प्रत्येक स्लाइडचे माझे 3 पेजेस झालेले आहे सर. मी प्रत्येक पॉइंट लिहित होतो सर. अतिशय सुंदर सर. पुनश्च त्या ठिकाणी मी तुमचं आभार मानते सर. धन्यवाद सर. यानंतर ही जी संधी त्या ठिकाणी प्राप्त करून दिली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर निंबाळकर सर यांचे मी आभार मानतो. उपप्राचार्य डॉक्टर बावके सर,
वाणिज्य विभाग प्रमुख कळमकर सर, IQSC कोऑर्डिनेटर मोरे सर, BCA विभाग प्रमुख चंद्रते सर आणि सर्व सहकारी प्राध्यापकांचं मी आभार मानतो. तसेच जे विद्यार्थी या ऑनलाईन सेशनला जॉईन झालेले ते त्यांचाही आभार मानतो. आणि सर पुन्हा तुमचं एकदा त्या ठिकाणी आभार मानून माननीय अध्यक्षांच्या वतीनं या ठिकाणी हे ऑनलाईन सेशन संपलंय असं जाहीर करतो. आपल्यापैकी जर सर्वांना हे प्रेझेंटेशन हवं असेल तर मी ते मेलवर पाठवायला तयार आहे, पाठवून देईन मी. हो सर ओके निश्चित सर, मला तर निश्चित पाठवा सर, मी मेल ID पाठवतो तुम्हाला आपल्याला. पाठवा ठीक आहे. आणि महाविद्यालयाला मला अझहर सरांनाही पाठवतो म्हणजे आपल्या सर्वांना ते पुन्हा पाहता येईल जर आवश्यकता पडली तर. विशेषतः जे विद्यार्थी MPSC UPSC किंवा स्पर्धा परीक्षांकरता आहेत किंवा इकॉनॉमिक्स ज्यांचा विषय आहे त्यांना ही माहिती उपयुक्त असं वाटतं. आणि थांबतो. धन्यवाद. निश्चित सर, निश्चित. पुन्हा एकदा आभार सर आपले. थँक्यू सो मच सर, इट इज हेल्पफुल फॉर अस. सर आपण हे YouTube वर टाकणार आहात का? हो सर, हे सर्व व्याख्यान YouTube वरती आहे आणि YouTube वर. मला फक्त लिंक पाठवून द्या कृपा करून. हो सर, चालेल. ओके सर, थँक्यू सर, थँक्स अ लॉट. ठेवतो. थँक्यू सर.